लंडनच्या बाजूला नॉटिंगहम नावाचं ठिकाण. पहिला धक्का बसला की बाईक कशी चोरी होऊ शकते. मी आणि माझी बाईक एकाच फ्लाईटनं उतरलो आणि मला 11व्या दिवशी माझ्या हातात गाडी आली आणि तेही इलिगल पद्धतीने. टर्कीमध्ये एकदा रिमोट एरियात फिरत होतो मी. तिकडे संध्याकाळी 5ला मी एका ठिकाणी पाण्याचा नळ बघून झोपलो. गाडी आली तर त्यातला एक मक्ख चेहऱ्याचा माणूस उठला. तो रायफल घेऊन आल्यावर माझ्या चेहऱ्यावरचे रंग उडले. म्हणजे मी आता रशियामध्ये लोक गाडी थांबून नमस्ते करायला अशी धडपडत होती. मिथुनचं ते जिमी जिमी सॉन्ग तिकडे खूप फेमस आहे. सगळ्यात मेन गोष्ट आहे ते खर्च. तो कसा तू हँडल करतो? पप्पांचे न्यूट्रल रिॲक्शन. मंगळावर जा, मला पैसे मागू नको. तिथल्या ब्रिटिशांची मला खरंच कीव आली आणि त्यांचे नियम बघितल्यानंतर वाटलं यांनी आपल्यावर राज्य केलंय. सगळ्या लिगल डॉक्युमेंट्स आहेत तरीही काहीतरी अडचण येतीच बॉर्डर क्रॉस करायला. मी टर्कीतून जॉर्जियाला चाललो होतो. बाजूला काहीतरी चमकलं, बघितलं तर बंदुकीच्या गोळ्या पडल्या होत्या. त्यातली एक उचलली, ती मी बॅगेत टाकली आणि विसरून गेलो. 2 दिवसानंतर बॉर्डर क्रॉस करताना स्कॅन झाली. त्याच्यावर मेसेज आला, ॲम्युनिशन स्मगलिंग डिटेक्ट. आपल्या कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या बाहेरच्या लोकांना नाही आवडत? रशिया असेल किंवा नॉर्दर्न पार्ट ऑफ युरोपचे लोक आहेत, सो ते लोक गोव्याला येतात आणि बिकिनीवरती झोपतात कारण त्यांना सूर्यप्रकाश हवा आहे. मग त्यांनी कपडे काढले म्हणजे आपल्या लोकांना वाटतं ते अवेलेबल आहेत. भारतीयांना किंवा मराठी लोकांना काय सांगशील? आपल्याला वाटतं की प्रत्येक गोरा माणूस इंग्लिश बोलतो, तसं नाहीये. तुला कुठलं खाणं सगळ्यात जास्त जवळचं वाटलंय? चायनामध्ये जाऊन लोकल फूड खायचं नाही. परदेशामध्ये मला कचरा झाला की मला कचराकुंडी दिसली. ती गरज आपल्याला आहे. मी 4 गोष्टी येऊन सांगितल्या तर मला 4 देश फिरला की शाणा झाला का? अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या तुला काही करून पाहायच्याच होत्या आणि ज्या तू बघितल्यास? 300-400 किलोमीटर समुद्र आटलेला आहे. मोठमोठी जहाजं अशी गाळात रुतून पडलेली आहेत कारण समुद्रच नाही. कधीतरी मी वाचलो होतो आज त्या जागेवर आहे. असं जगभरातल्या इतक्या जागेवरती मी तो आनंद घेतलाय. मजा आहे. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. प्रत्येकाची अशी इच्छा असते की एकदा तरी परदेशात जावं, पण बाईकवर, आणि तेही एक देश नाही 47 देश. हे अगदी आश्चर्यकारक आहे, पण हे एका मराठी माणसाने केलेलं आहे आणि तोच आज आपल्याकडे आलेला आहे, म्हणजे योगेश आलेकरी. नमस्कार. तुझं खूप खूप स्वागत आहे वैचारिक गप्पांमध्ये. खूप खूप धन्यवाद. मला सांग, एवढं देश सोडून इतर देशांमध्ये फिरायचं आणि तेही बाईकवर, असं का सुचलं असेल तुला? बाईक हे सगळ्याचं आवडतं एक साधन आहे किंवा एक वाहन आहे. ते सर्वांच्या जवळचं असतं. कॉलेजमध्ये सर्वांची इच्छा असते की एक बाईक असावी. तिथून हा प्रवास सुरू झालेला. आणि बाईकवर जेव्हा मी फिरत होतो हिमालयामध्ये असेल तर तेव्हा जे 360 व्ह्यू मिळतो मला, मी कुठे थांबू शकतो, मला एक फ्रीडम देते बाईक. आणि त्यातूनच एक कल्पना सुचली की जग प्रवास पण बाईकवरतीच करायचा. फ्लाईट किंवा फ्लाईटनं आपण नक्की जात असतो, पण एक असा प्रवास करायचा की जो बाईकवरती 360 डिग्रीमध्ये मला व्ह्यू मिळेल. मी कुठेही थांबू शकेल, मला फुल फ्रीडम असेल. मी कधीही बाईक चालू करेल, कधी थांबेल. तर ह्या कल्पनेतून ही आयडिया सुचली होती की बाईकवरतीच जग फिरायचं. कधीपासून करतोयस तू हे? बाईक तर खूप वर्षापासून मी गड किल्ले सुद्धा बाईकवरतीच फिरत होतो. किल्ल्याच्या पायथ्याची बाईक घेऊन जाणे. 2011-12 पासून गड किल्ल्यापासून प्रवास सुरू झाला. तो नॉर्थ ईस्ट पर्यंत पोहोचला. नंतर हिमालयामध्ये झाला. 2023ला मी पहिल्यांदा भारताबाहेर स्वतःची बाईक घेऊन गेलो. त्याच्या आधीही फिरलो होतो, पण ते रेंटेड बाईक. आणि त्यावेळी मी 27 दिवस फिरून आलो पश्चिमेकडील. हे जेव्हा तू घरच्यांना सांगितलंस तुझ्या, तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती? घरच्यांची रिॲक्शन म्हणजे आईची रिॲक्शन खूप जरा फनी होती. ती म्हणली की पोरगा अजून मोठं नाही झालं. बच्चो जैसी बात कर रहे अभी भी. स्वप्न वगैरे पडतात, पण त्याच्या मागे असं बाईकवरती लंडनला जाणे हे आईनं थोडं दुर्लक्ष केलं, पण नंतर पटवून दिलं की मी खरंच जातोय. आणि पप्पांचे न्यूट्रल रिॲक्शन, मंगळावर जा, मला पैसे मागू नको. पण आता एवढा प्रवास तू करतोयस किंवा केलायस, तर प्लॅनिंग किती करावं लागतं ह्याला? त्याला प्लॅनिंग खूप खूप महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग. आणि प्लॅनिंग नसेल तर आपण खूपच मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसू शकतो. पण ह्याच्या पाठीमागे एक प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यांच्या जीवनचरित्रातून मी शिकलो की एखाद्या मोहिमेचं प्लॅनिंग एवढं परफेक्ट करायचं आणि पटकन ते एक्झिक्युशन करायचं, सक्सेस रेट 100%. शिवाजी महाराजांची एक ही मोहीम फसली नाही. मी उदाहरणादाखल म्हटलं तर जगातले जे महान योद्धे आहेत, नेपोलियन बोनापार्ट रशियाला जाऊन फसला, शाहिस्तेखान सराईघाट लढाईला ब्रह्मपुत्र तिथे जाऊन फसला होता, औरंगजेब महाराष्ट्रात येऊन फसला, अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याला जाऊन फसला असेल, किंवा जगभरातल्या योद्ध्यांचं केलं ना, महान योद्ध्यांचं, ते कुठे ना कुठे फसलेलं आहेत. आपले महाराजांची एकही मोहीम फसली नाही. आणि ह्या गोष्टीचं मला खूप कौतुक आहे की का फसली नाही तर प्लॅनिंग महत्वाचं. सो मी इथे बसतो, प्लॅनिंग करतो, सगळ्या एम्बेसीचा डेटा आहे, सगळा डेटा. नॉलेज आपलं कॉन्फिडन्स वाढवतं. सो नॉलेज महत्वाचं आहे. मध्ये जाऊन कुठेतरी कोणाला फोन करायची गरज नाही पडली पाहिजे. आता काय
मला सगळं माहिती पाहिजे. सो पुस्तकं वाचणे, ब्लॉग वाचणे, त्या त्या कंट्रीचे रूल समजून घेणे. आपला पासपोर्ट इंडियन पासपोर्ट वीक आहे या बाबतीत पश्चिमेकडे. सो आपल्या पासपोर्टला कुठे विजा ऑन अरायव्हल आहे, कुठे स्टिकर विजा घ्यावा लागतो, कुठे ई विजा घ्यावा लागतो. जर ई विजा आहे तर मी तो करू शकतो का, जर स्टिकर विजा आहे तर त्याला किती दिवस. तर ह्याचा अभ्यास मी गेले 4 वर्ष केला. म्हणजे हा प्लॅन करता करता जगभराचाच केला. त्यामुळे मला आता सोपं जातं की जरा तुम्ही मॅप ठेवला आणि बोट एका कोणत्याही देशावरती बोट ठेवलं, मी सांगेन की ह्याला ही विजा प्रोसेस आहे. सो हे मागच्या 4 वर्ष प्लॅनिंग केल्यामुळं आता मी फटाफट करू शकतो. पण एक समजा तू कुठल्याही देशाची ट्रिप प्लॅन केली आहेस तर त्यासाठी तू किती दिवस आधी प्लॅनिंग सुरू करतोस? आता सध्या पहिल्या ट्रिपला मी 4 वर्ष आधी प्लॅनिंग केलं होतं. आणि आता जेव्हा सेकंड लेगला निघालो तेव्हा 1 वर्ष आधी, 8 महिने आधी प्लॅनिंग सुरू होतं माझं. काय करतोस आणि प्लॅनिंगसाठी? प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं विजा प्रोसेस, की आपलं जायचं रूट असा एक रूट असेल, या रूटवर लागणारे विजा. मग पहिला विजा कोणता घ्यायचा, कारण काही विजा इंडियातून घ्यावे लागतात. ई विजा असतात ते मी 8-10 दिवस आधी घेतो, तर मला माहिती आहे की रिजेक्शन रेट आता नाहीये माझे आता एवढं हिस्ट्री असल्यामुळे. सो सगळे पहिले डिसाईड करायचं रूट, त्यानंतर विजा प्रोसेस, आणि त्यानंतर मग त्या देशाच्या आयटनरी, टेंटेटिव्ह आयटनरी, की कुठले भाग आपल्याला बघायचे आहेत. मग त्यानुसार मग ठरेल आपलं दिवस, 2 महिने 3 महिने. आणि बाईक कोणती घेतोय त्याच्यानंतर वेगळी प्रिपरेशन आली. मागच्या वेळी हिमालयन होती, ती मी 8 वर्ष वापरलेली. सो त्यामुळे त्या बाईकचं मला सगळं माहिती होतं. आता दुसऱ्या प्रवासाला मी KTM घेतली, ती नवीनच होती, नवीनच लॉन्च झाली होती. ती खूप मोठी रिस्क होती, पण त्या गाडीवर विश्वास होता की नवीन इंजिन आहे, कंपनी ब्रँडेड आहे, सो काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि नवीन इंजिन आहे तर पहिले गाडी काय होऊ शकते, त्याचे स्पेअर पार्ट्स आहेत का, ते आपण रिपेअर करू शकता, ही एक प्रिपरेशन करावी लागते ॲडिशनली. आणि दुसरी एक महत्त्वाची प्रिपरेशन आहे ती म्हणजे फिटनेस. पण ह्याच्यासाठी मी मागचे 10-15 वर्षाचे रुटीन आहे त्याला क्रेडिट देतो. म्हणजे हे असं नाही की मी आज जिम लावली आणि 1 महिन्यानं मी ट्रिपला जाणार आहे, मी फिट झालो, मी आज योगा केला आणि नेक्स्ट वीकला निघालो. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे फिटनेसची. त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं. आणि दुसरी फायनान्शियल, ती सगळ्यात महत्वाची आहे, कारण पैसे असतील तर आपण करू शकतो. तर त्याचं प्लॅनिंग असं आहे की मी गेले 17 वर्ष जॉब करतोय. म्हणजे लोकांना वाटतं फिरायला वगैरे, किंवा असे पॉडकास्टमध्ये बसून सगळे सांगतात की 9 ते 5 जॉबमध्ये काय फिरा, पण ते सांगणारे सगळे 10-15 वर्ष जॉब करतात, 3-4 सोर्सेस उभे केलेले असतात उत्पन्नाचे, आणि नंतर सांगतात. सो जे 18-20 वर्षाची मुलं आहेत तर त्यांना माझा हा सल्ला आहे की पहिले तुम्ही करिअर सोर्सेस उभे करा, मग फिरा. तुम्ही आत्ता फिरला तर आयुष्यभर काम करावं लागेल, आत्ता काम केलं तर आयुष्यभर फिरू शकता. तुम्ही प्लॅनिंग केलं, त्याचं पैशाचं बजेटचं प्लॅनिंग केलं, आणि एवढं पैसे सेव्हिंग कोणाचीच नसते. सो मी कधी लोनही काढतो, आणि ते आल्यानंतर 1-2 वर्षात फेडतो सुद्धा. मी त्याचे स्क्रीनशॉट टाकले होते काही प्रश्नाचे उत्तर देताना इंस्टाग्रामवर. तर थोडीशी मस्ती जास्त असल्यामुळे जमतं. पण तू एकटा नाही जात ना, तू तुझी बाईक पण घेऊन जातोस. त्याला काय प्रोसेस आहे? बाईकसाठी आपल्याला लागतं कार्नेट द पॅसेज एंड डाऊन. हा एक फ्रेंच शब्द आहे, कस्टम शब्द आहे हा, कस्टम डिपार्टमेंटला येणारा हा शब्द आहे. तर त्याचा अर्थ असा असतो की आता ही उदाहरणार्थ मी एक्सप्लेन करतो. हिमालयन गाडी आपल्या भारतात मिळते 3.5 लाखाला, ही लंडनमध्ये 7 लाखाला ह्याची किंमत आहे. जर मी इथून पर्सनल यूजसाठी गाडी घेऊन गेलो, तिथं जाऊन मी 5 लाखाला जर विकली तरी सुद्धा माझा फायदाच आहे. पण इथं गव्हर्नमेंटचं नुकसान आहे, कारण भारतातून जेव्हा लंडनला ती गाडी विकायला एक्सपोर्ट होते तेव्हा इंडियाचे 100% चार्जेस लागतात, एक्सपोर्ट ड्युटी. त्यानंतर ती तिकडे त्या किमतीला विकली जाते. इथे या केसमध्ये काय करतो, मी पर्सनल यूजला घेऊन गेलो आणि तिथं विकलोय, तर यावेळी इंडियाची जे काही कस्टम ड्युटी आहे 100% एक्सपोर्ट ड्युटी, ती इंडियाला मिळत नाही. त्यासाठी हे लोक आधीच आपल्याकडून 200% डिपॉझिट घेतात. 200% गाडीचे. हा म्हणजे तो टेक्निकल रूल आहे, पण आपण थोडा आता एनकरेज करण्यासाठी आपल्याला ते 1-2 लाख डिपॉझिट मध्ये मॅनेज होतं. ते 1-2 लाख रुपये आपले इथे असतात, ते जेव्हा गाडी घेऊन रिटर्न येईल तेव्हा ते डिपॉझिट मिळतं. सो आपण जरी कुठे विकलं तर ऑलरेडी आपली ड्युटी इथे दिलेली आहे. सो त्याच्यासाठी लागतं कार्नेट द पॅसेज एंड डाऊन, आणि त्याची फी खूप महाग असते. ते पेजेसवरती असतं, 5 पेजेस 10 पेजेस हवेत, 15-25, त्यानुसार ते 1 लाख 1.5 लाख त्याची फी असते. पासपोर्ट सारखं त्याचं काम असतं, प्रत्येक कंट्रीमध्ये ते स्टॅम्प मारणार, एक त्यांच्याकडे ठेवणार, एक आपल्याला देणार, आणि ओव्हरऑल जर्नी झाल्यानंतर आपण ते सर्व डॉक्युमेंट्स इंडियामध्ये द्यायचं, बाईक आणि डॉक्युमेंट लिगल, मग आपल्याला ते क्लेम करता येतं डिपॉझिट. सो आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचं असतं. ते आपल्याला आपलं जे RTO आहे, म्हणजे माझं MH01ला माझं लायसन्स इश्यू झालेलं आहे, इंडियन लायसन्स, तर तिथे आपण अप्लाय करून आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकतं, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स. दुसरा एक मार्ग आहे वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन, ते एक ऑथराइज ऑर्गनायझेशन आहे की ते आपल्याला देऊ शकतात, आणि त्यांच्याकडेच कार्नेटची ऑथॉरिटी आहे. सो असं हे डॉक्युमेंट्स लागतात. मग पहिली जेव्हा तू ट्रिप तुझी प्लॅन केलीस तेव्हा सगळ्यात आधी कुठे गेला होतास? सगळ्यात आधी पहिल्यांदा मी जेव्हा बाईक घेऊन गेलो तेव्हा
ते गेलो होतो इराणमध्ये. आणि इराणचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की जगातली सगळ्यात वर्स्ट ब्युरोक्रेसी इराण आणि बेस्ट पीपल लिव्हिंग इन दिस कंट्री. बर. एकदम कॉन्ट्रास्ट. सो ते खूपच इंटरेस्टिंग होती स्टोरी. त्याच्या आधी इराणमध्ये बाईक घेऊन फ्लाईटनं कोणी गेलं नसेल, कारण इराणचे दोन्ही दरवाजे ओपन आहेत, दोन्ही बॉर्डर ओपन आहेत, सगळे लोक या बाजूने येऊन त्या बाजून निघून जातात. एअरपोर्टला बाईक पहिल्यांदा आली आणि तीही वापरलेली आहे. आणि माझा सीन एवढा इंटरेस्टिंग होता की सगळी जी प्रोसेस सुरू असते, परदेशातून गाड्या येतात, तर यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट इन्व्हॉल्व्ह असतं. एक डीलर असतो, त्याने इम्पोर्ट केलेलं असतं, तो कस्टम ड्युटी भरतो आणि त्याचं काही मटेरियल घेऊन जातो, काय गाडी असतील. माझी गाडी अशी होती, याच्यामध्ये सेंडर योगेश आलेकरी, इंडियन रेसिडेंट, तोच रिसिव्हर योगेश आलेकरी. इथं कस्टम नाहीये कारण माझ्याकडे कार्नेट होतं, तेव्हा मला तिकडे कस्टम ड्युटी भरायची नाही, मी ऑलरेडी इकडे डिपॉझिट दिलंय, तो ती मला एक तिथं सूट मिळते. सो तिथे कस्टम क्लिअरन्सवाल्यांचं टेन्शन की आता ड्युटी भरली की एक पर्ची तयार होते, इथे मी ड्युटी भरत नाहीये. इराणचा आणखी एक रूल आहे की 250 cc वरच्या गाड्या तुम्ही इम्पोर्ट नाही करू शकत. त्यामुळे माझं फॉर्म भरताना जिथे 411 टाकल्यानंतर तो फॉर्म प्रोसेस होत नव्हता आणि ती मॅन्डेटरी फील्ड होती. तिथे 250 cc टाकू शकत नाही कारण आरसी बुकवर माझ्या ते लिहिलेलं आहे तसं. सो 10-11 दिवस यामध्ये गेले. मी आणि माझी बाईक एकाच फ्लाईटनं उतरलो आणि मला 11व्या दिवशी माझ्या हातात गाडी आली. अरे बापरे. आणि तेही इलिगल पद्धतीने, म्हणजे कोणतीही कम्प्लीट प्रोसेस केली नाही. मी त्यांना माझे जे काय डॉलर होते ते ठेवले असते, ते आता कॅमेरा पुढे असं बोलणं चुकीचं आहे. आणि त्यांना सांगितलं तुम्हाला हवे ते उचला आणि माझी गाडी द्या, डॉक्युमेंटेशन कॅन्सल करा, डायरेक्ट बायपास करून टाका जर तुम्हाला शक्य असेल तर. आणि त्यांना शक्य झालं ते. कारण काही कंट्रीमध्ये कसं असतं, आपल्याकडे संविधान आहे, त्या कंट्रीमध्ये एक राजा बसलेला आहे आणि जे लोक आहेत त्यांनी आपापले कायदे घ्यायचे. तसं तिथं आहेत, बॉर्डरवाला बॉर्डरला ठरवणार, तो बॉर्डरवाला तो त्याचे निर्णय घेणार, एअरपोर्टवाला त्याचे निर्णय घेणार. जोपर्यंत गळायशी येत नाही ना तोपर्यंत ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. हे मला ह्या 10 दिवसात कळालं होतं. आणि मग तशी ती गाडी मी ताब्यात घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. पण तू हेही म्हणालास की लोक खूप चांगली आहेत. लोक खूप चांगले आहेत, खूप लोकांनी प्रयत्न केले, म्हणजे लोक हतबल झाली मदत करता करता मला. पण ते सिस्टम पुढे चालू शकलं नाही. तर बेस्ट पीपल म्हणजे मदतीला तत्पर असणारी, प्रेमाला आणि खाऊ पिऊ घालण्यासाठी रस्त्यावरती जात असताना मला गाडी थांबवत होते लोक. आणि त्यांच्यासोबत जे काय असेल, पाणी असेल, फ्रुट्स होते, त्यावेळी ॲपल सीझन सुरू होता. इराणमध्ये खूप छान ॲपल मिळतात, केसर मिळतं, काजू नाही पण बदाम, हे ड्रायफ्रुट्स आहेत, ते खूप मार्केट आहे. सो ते लोक ज्यांच्या गाडीत असेल ते मला मुक्त हाताने देत होते. बर. पाणी म्हणजे मला रस्त्यावरती एवढा रिस्पेक्ट कुठेच मिळाला नसेल. त्यामुळे इराणचा अनुभव खूपच छान आहे. पण तू पहिल्यांदा जेव्हा तुझी जी पहिली ट्रिप, त्याला जेव्हा तू सुरुवात केलीस बाईक चालवायला, फायनली तुझ्या हातात जेव्हा ती आली आणि तुझ्या सुरू केलंस, तेव्हा काय वाटलं तुला? तेव्हा एक फुलफिलमेंटचा एक आनंद होता. म्हणजे मी असं 7वे आसमान म्हणतो ना, तसा प्रकार होता की एवढं. पहिली गोष्ट म्हणजे भारतातून जे बाहेर गेलेत लोक, त्यांनी कुठे डॉक्युमेंटेशन एवढं कम्प्लीट केलं नव्हतं. मला परदेशी लोकांचे डॉक्युमेंट वाचून आणि ते इंडियन पासपोर्टमध्ये इंटिग्रेट करून मला स्टडी करावा लागला. त्यात ही गाडी इराणला पोहोचवण्यासाठी जी काय फ्लाईटचं होतं, इथून निघताना सुद्धा चॅलेंजेस होते, उतरले ते चॅलेंजेस, आणि फायनली रोडवरती आलो. तो आयुष्यातला बेस्ट दिवस होता माझा की मी ही गोष्ट कम्प्लीट केली. म्हणजे खूपच मोठा टास्क. ती खूपच मजेदार होतं. म्हणजे मी असं काय म्हणतो, फ्लोट करत होता हवेवर. जे पहिला 2 दिवस होते ते एकदम कम्प्लीट मजेदार होते. आणि त्यानंतर मला वातावरणाची झळ सुरू झाली आणि मी पूर्ण जमिनीवर आलो. पण असं तुझं कधी झालंय इतर देशांमध्ये फिरताना की सगळ्या लिगल डॉक्युमेंट्स आहेत, पण तरीही काहीतरी अडचण येतीच आहे जायला, बॉर्डर क्रॉस करायला? लिगल असेल तर नाही होत. जेव्हा आपल्याला काय एखादं काय कमी असतं तेव्हा मात्र प्रॉब्लेम होते. इव्हन ह्या ज्या मिडल ईस्टच्या कंट्री आहेत तिथे सुद्धा आपल्या डॉक्युमेंटेशन कम्प्लीट असेल तर मग होतं सगळ्या. ती कम्प्लीट 4 तासाची प्रोसेस असते बॉर्डर क्रॉसिंग. कधी कधी 3 तास लागू शकतात. आणि माझी अडचण होती की माझ्याकडे कधी ना काही ना काहीतरी कमी असायचं. याचं कारण इराणमध्ये बाईक हातात घेताना हे जे 11 दिवस होते त्यापैकी एका दिवशी माझं पाकिट कुठेतरी हरवलं एअरपोर्टला. बापरे. ती एवढी वेडी लोक आहेत ना, काय म्हणतात ते ब्युरोक्रेसी. मी त्यांना पासपोर्ट दिलाय, त्यांनी सांगितलं की ऍडिशनल आयडेंटिटी हवी. मी त्यांना आधार कार्ड दिलं, ज्याच्या आधार कार्डला भारताबाहेर काही कोणी विचारत नाही. त्याच्यानंतर पण 2 तासांनी बोललं की आम्हाला आणखी आय कार्ड हवं आहे. मी त्यांना मग माझं ड्रायव्हिंग लायसन्स दिलं. तरी पण त्यांना काय वाटलं नाही. काय म्हणजे आणखी ते मागत होते की अजून काय देता येईल का. म्हटलं आता ह्याच्या पुढे काय देणार आहे मी, कशासाठी मागतात हे माहित नाही. पण त्यांच्या त्या निर्णयामुळे माझी हे 2 गोष्टी वाचल्या, ज्या मी काढून वरच्या खिशात ठेवल्या होत्या, त्यांना दाखवल्या, त्यामुळे ते वाचले. आणि त्या दिवशी हे सर्व काढताना माझे पाकिट हरवलं. त्याच्यामध्ये होतं आरसी बुक बाईकचं, ते हरवलं. मी डिजी लॉकरचं प्रिंट मारली,
फेसबुकवर टाकलं टर्कीच्या ग्रुपमध्ये की आता माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे, तर सॉफ्ट कॉपीवर बॉर्डर क्रॉस होऊ शकते का टर्कीची. तर एक्सपोर्ट लोकांनी सांगितलं की टर्कीमध्ये ते ऍक्सेप्ट नाही, युरोपमध्ये एक वेळ ऍक्सेप्ट होईल, टर्कीत नाही होणार. आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही. मी इकडे फोन केला इंडियामध्ये RTOला, तर त्यांनी मला सांगितलं की मिळू शकेल लगेच, फक्त FRI कर आणि आम्हाला त्याचे कॉपी पाठव, आपण इकडून प्रयत्न करू. पोलीस बोलले की इंटरनॅशनल प्रवासी आहे तू, पहिले डिप्लोमॅट पोलीस, पहिले एम्बेसीला कंप्लेंट कर आणि पहिली गाडी पार्क कर हॉटेलमध्ये, कारण तू आता इथं चालवायला लिगल नाहीस. त्यांना सांगितलं की 3 दिवसानंतर मी हे सगळं कम्प्लीट करून येतो. आणि तिसऱ्या दिवशी मी टर्कीच्या बॉर्डरला पोहोचलेलो. कारण मी ठरवलं होतं की इतकं हेडेक होतं की जो प्रॉब्लेम येईल ना तो स्किपच करायचा, म्हणजे ती स्टेपच स्किप करायची. सो मी इथं हे सर्व FRI आणि RC बुक स्किप करायचं ठरवलं. हा खूपच क्रांतिकारी डिसिजन होता. त्याची झळ मला टर्कीला एंट्री करताना बसलीच. पण ते झालं मॅनेज. ती कसं तरी म्हणजे 4 तासाच्या ह्युमिलेशन म्हणता येईल, हॅरॅसमेंट नंतर ते मॅनेज झालं. तू मगाशी म्हणालास की इराणची लोक एकदम बेस्ट आहेत, तर ह्याचा तुझा कुठला अनुभव आहे? इराण म्हणजे वाळवंटीच भाग आहे, खूप सारा भाग हा वाळवंटी आहे. तिथे असे शेड वगैरे नाहीत, उन्हाच्या सर्वांना सवय आहे. जेव्हा आपल्याला कंटाळ येईल तेव्हा गाडी पार्क करून उन्हातच मी उभा राहिलो होतो गाडीवरती. ती सवयच आहे, तिथे सोय नाही. एक कार आली, थांबली माझ्या बाजूला, त्यातून व्यक्ती उतरला आणि त्याच्या भाषेमध्ये विचारायला लागला कुठून आलाय, काय वगैरे कसं. मग हिंदुस्थान सांगितलं, तिकडे हिंदुस्थान म्हणावं लागतं, इंडिया किंवा भारत म्हणता येत नाही, म्हणजे समजत नाही त्या लोकांना. सो हिंदुस्थान म्हटलं मी. तर मग तो खूप खुश झाला की हिंदुस्थान. त्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या भाषेमध्ये. त्याचं म्हणणं होतं की घरी चल. मोस्टली मी ट्राय करतो की साईन लँग्वेज समजेल, पण इथे मला एक्झॅक्ट कळत नव्हतं की याची काय रिक्वायरमेंट आहे. मी मोबाईल काढून चेक केलं त्याचं काय म्हणणं आहे, तर समजलं तो म्हटलं घरी चल, तुझ्यासाठी आपण गरम गरम जेवण बनवणार आहे. मला खूप आवडलं आणि मी कधी टाळत नाही. माझा प्रवासाचा उद्देशच आहे लोकांना भेटणे, एक्सपिरियन्स घेणे. कोणी काय ऑफर केली की घरी चला, चहा कॉफी चला, कारण त्यामध्ये एक इंटरॅक्शन होतं आणि आपल्याला लोकांसोबत काय म्हणतात त्यांची कल्चर, संस्कृती समजून घेता येते. सो मी गेलो त्यांच्या घरी. 20 किलोमीटर होतं, हायवे सोडून कुठे आतमध्ये त्यांचं गाव होतं. मी तो विचार नाही केला की कुठे चाललात किंवा काय सुरक्षा आहे, ती कुठे नेऊन किडनॅप करत, तो विचार नाही करत मी कधी, कारण मला माहिती आहे की लोकांवर विश्वास टाकल्यानेच कामं होतात. जेव्हा अंगलट येईल तेव्हा आपल्याला ताकद आहेच किती निस्तारणीची. सो मी गेलो, त्या माऊलीने माझ्यासाठी गरम गरम चिकन बनवलं, राईस बनवला आणि झालं, सर्व जेवण बनलं, आमच्या गप्पा चालू होत्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी चटई टाकली आणि आम्ही जेवायला बसलो गोल करून. ते माझ्या घरात सुरू असतं. मला एकदम होमसिक झालं, कारण ह्याच्या आधी मी मराठी आपल्या लोकांसोबतही बसलो जेवायला, पण डायनिंग टेबलवर. आणि तेव्हा ती कनेक्शन मला ती नोटीस पण नाही केलं मी की अरे ह्याच्यामध्ये ती वेगळी मजा. डायनिंग टेबलवरती ते कनेक्शन नाही आलं. जेव्हा गोल करून बसलो, ती माऊली वाढायला लागली जेवण वगैरे, आणि अचानक 4 महिन्यापूर्वी माझ्या घरात म्हणजे डोकं गेलं की अरे आपल्या घरात अशी सोय, आपण किचनमध्ये बसतो, गोल करतो, मांडी घालून बसतो. मांडी घालून आपल्या पद्धतीनं गोल करून जेवायची जी पद्धत आहे त्याचं महत्व मला कळालं की कनेक्शन खरं इथं आहे. मग आमच्या गप्पा झाल्या. तिथे मला वसुदेव कुटुंबकम, वन वर्ल्ड फॅमिली असेल किंवा इराणच्या लोकांचं प्रेम हे अनुभवायला भेटलं की दुपारी त्या माऊलीने माझ्यासाठी जेवण बनवलं. हे माझ्यासाठी खूपच भारी होतं. अशा एक्सपिरियन्स येतात आणि ते मी घेऊन पुढे जातो आणि त्यासाठीच मी प्रवास सुरू केलाय. तू मगाशी अजून एक म्हणालास की तिकडच्या वातावरणाने तुला 7व्या आसमानावरनं खालती आणलं, तर असं काय घडलं होतं? माझ्याकडे होती रॉयल एनफिल्ड हिमालय आणि ह्या गाडीचा मॅन्युफॅक्चर डिफेक्ट आहे की ओव्हर हिटिंग. विनाकारण गाडी गरम होत असते. तिथे जर टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस होतं आणि आपल्याकडे ह्युमिडिटी आहे ती खूप जास्त असते, 50%, 60%, पण तिथे 10% होती. खूप ड्राय वेदर, अतिशय कोरडी हवा, आणि त्यामुळे ही गाडी एवढी हिट व्हायची. पहिल्या दिवशी तेहरान थोडं थंड आहे कारण तिथं झाडं वगैरे आहेत. तेहरानच्या आजूबाजूचे गाव ती न्यूली डेव्हलप केलेले आहेत. पण जसं जसं मी वेस्टर्न साईडला जाऊ तसं मी त्या डेझर्टच्या याच्यात गेलो आणि एवढी हिट झाली, गाडी बंद पडायची, दुपारी स्टार्टरच लागत नव्हतं. बापरे. हायवेला होता, एक्सप्रेस हायवे होता, गाडी थांबवली, गाडी स्टार्ट होत नाही, स्टार्ट झाली की 2 मिनिटात बंद व्हायची. मी प्लग चेक केला, फ्यूज चेक केली, त्यानं काय होत नाही. नंतर समजलं की ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे गाडी होत नाही, गाडी थंड झाली पाहिजे. तो एक कार येऊन थांबली, नेटवर्क चेक केलं तर नेटवर्क नव्हतं. आमच्या गप्पा सुरू झाल्या अशा साईन लँग्वेजनी, काय तर प्रॉब्लेम आहे. त्याला एवढं कळालं की याची गाडी स्टार्ट होत नाही. त्याने त्याचं टूल किट काढलं, बरेच प्रयत्न केले आणि मी थांबवलं की काही होणार नाही, आपल्याला गाडी थंड करायची. तो काय ऐकायला तयार नाही, त्यानं पूर्ण शपथच घेतलेली, याला मदत केल्याशिवाय सुट्टी देत नाही आता. आणि मला एक्सरसाइज झाली की त्याची मदत आता नको आहे मला, तू मदत न करणं हीच मोठी मदत आहे. पण मी सांगणार कसं, मी हातबोल झालो होतो पूर्ण, कारण त्याचं एवढं प्रेम आलं होतं की तो एन केन प्रकारे काम सुरू होतं त्याचं की आता याला सुट्टीच नाही, याची मदतच करतो कशी आहे ती बघतो. मी वैतागलो, प्रचंड गरमी, मी घाम म्हणजे रुमालानं घाम पुसता येत नाही इतकं झालं. मी टॉवेल काढला, टॉवेलानं घाम पुसला सर्व, आणि नंतर लक्षात आलं मी टॉवेल माझ्या गाडीवरती असा पकडला की मला सावली हवी, त्याला
खुणेनं दाखवलं की गाडी थंड करायची, आपल्याला सावली हवी आहे. मग त्याला कळालं, त्याच्या डोळ्यात मी एक चमक पाहिली की मला एक झाड माहित आहे. तो त्याच्या भाषेत बोलला की मला एक झाड माहित आहे, पण त्याच्या बॉडी लँग्वेजवरून मला कळालं की हा झाडाबद्दल बोलतोय. आणि ऍक्च्युली मला सावली सवय होती. म्हणलं कुठे चल दाखव. तो म्हणला 1.5 किलोमीटरवरती एक रेस्टॉरंट आहे, त्याच्या मागच्या साईडला एक झाड आहे. आणि ते मला वाटतं तिथल्या भागामध्ये 100 किलोमीटर मध्ये एखादं झाड असेल, कारण तो एवढा खुश झाला झाडाचं नाव काढल्यानंतर. त्यामुळेच मला कळालं की तिथे एकच झाड दिसतंय. सो मी सर्व गुंडाळत दोरी बांधून गाडी तिथे घेऊन गेलो. पण डोक्यामध्ये माझ्या एक होतं की मी इकडे 140 झाडं लावलीत घरी. मी गावी त्यासाठीच येतो 2 महिन्यातून की झाडांची देखभाल करण्यासाठी. मला एक एक झाडाची किंमत आली. ते झाड पाहिजे होतं मला. आणि प्रचंड टेम्परेचर होतं. आम्ही दोघांनी चहा कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले आणि तो गेला. मला फोटो काढायचं लक्ष नाही. माझ्या डोक्यात हेच की आपल्या देशामध्ये एवढी झाडं आहेत. आणि त्या ठिकाणी त्या 2 तासामध्ये मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. 10व्या शतकामध्ये मोहम्मद घोरी आला, मोहम्मद गझनी आला, ही लोक इथून भारतात काय यायची, त्याची उत्तर तिथे मिळत गेली. कारण ह्या भागामध्ये यांचे खायचे वांदे होते. इथं जमीन पिकत नाही. त्यामुळे कुठेतरी जाऊन चोऱ्यामाऱ्या करणे, लूटमार करणे, नंतर आपली जनता जगणार, असे प्रकार यांचे सुरू होते. त्यासाठी हे कधी ऑटोमन साम्राज्यावर जायचे, कधी मंगोलांकडे जायचे, तर कधी भारताकडे यायचे. त्यांना माहित होतं की खैबर खंड ओलांडल्यानंतर सिंधू नदीचं खोर आहे, त्याच्या पलीकडे एक सुपल मंगल प्रदेश आहे, तिथं 3 ऋतू असतात, जमीन आहे, झाडं पिकतात, झाडं आहेत वगैरे, शेती होते. त्यामुळं ती लोक तिकडून यायचे, लूटमार करायचे. त्याची उत्तर मला तिथे मिळाली त्या 2 तासामध्ये की आपण जे शिकलो, हे लोक आले, पण हे का आले, यांना का वरच्यावर 2-2 वर्षाला सॉरी करावं लागायची, ते सगळं त्या झाडानं शिकवलं मला. असा तो किस्सा होता. आता तू सांगितलंस की कम्युनिकेशनचा खूप इश्यू येऊ शकतो, ज्यांना काय इंग्लिश कळत नसेल किंवा अशा ठिकाणी तू काय करतोस, कशा प्रकारे कम्युनिकेट करावं लागतं? प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आणि ही जी भाषा आहे म्हणजे बॉडी लँग्वेज, ह्याची मी मजा घेतो खूप. कारण मी टेक्नॉलॉजी खूप शेवटी वापरतो. जेव्हा कळतं की आता आपल्याला करता येत नाही, कळत नाहीये, तेव्हा मी गुगल ट्रान्सलेटर वापरतो. पण मी ट्राय करतो की तो व्यक्ती त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करून पूर्ण कंठात प्राण आणून तो मला समजवण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळी ऍक्टिंग करतो. ते खूप फनी असतं, इंटरेस्टिंग असतं. जेव्हा माझा टर्न येतो की आता मला कळालंय, मला सांगायचंय, तेव्हा माझं एकदम स्किलपणा लागतं की आता ही गोष्ट याला सांगायची कशी. सो लिपसिंग असेल किंवा वेगळे ऍक्टिंग करणे, दाखवणे, मग ते आपलं मला वाटतं डेव्हलप होत असेल कला. आणि ती खूप मजेदार गोष्ट असते आणि समजतं पण समोरच्याला. आणि त्याला समजावं म्हणून मी प्रयत्न करतो. आणि ही गोष्ट इंटरेस्टिंग असते. मग ती मी एन्जॉय करतो आणि कळतं, बऱ्याच वेळा कळतं. जेव्हा असं कळतं की आपलं आता होत नाही, आपली कला संपलेली आहे, तेव्हा मग मी गुगल ट्रान्सलेटर करून महत्वाचा काय मुद्दा असेल तो समजून घेतो. कारण प्रत्येक वाक्याला आपण गुगल ट्रान्सलेटर करत राहिलं तर ते कॉन्व्हर्सेशन पुढे होणार नाही, बोरिंग होईल आणि 10 मिनिटात संपून जाईल. सो मी ट्राय करतो की टेक्नॉलॉजी बाजूला राहील आणि आय टू आय कॉन्टॅक्ट करून आपण अशा पद्धतीने बोलू. आणि इंग्लिश म्हणाल तर आपल्याला वाटतं की प्रत्येक गोरा माणूस इंग्लिश बोलतो. तसं नाहीये. भारत सोडल्यानंतर थेट इंग्लंडमध्येच लोक इंग्लिश बोलतात. जर्मनीमध्ये सगळ्यांची सेकंड लँग्वेज आहे, आपली थर्ड लँग्वेज आहे. इव्हन पर्शियन लोक तर एकच लँग्वेज बोलतात. टर्किश लोक सुद्धा एकच. आपलं नशीब आहे की आपण 3 भाषा बोलू शकतो. आपण बाय लँग्वेज आहे, बाय डिफॉल्ट बाय लँग्वेज आहे. पण मी असे देश पाहिलेत की ते एकच लँग्वेज बोलतात. सो या प्रवासामध्ये मला थेट लंडनमध्येच इंग्लिश बोलणारी लोक भेटली. इव्हन युरोपियन देशामध्ये तुरळक लोक इंग्लिश बोलतात, असं नाही की सगळेच इंग्लिश बोलतात. आणि मागच्या वेळी चायनामध्ये तर त्यांना येस नो पण नाही. इव्हन सॉरी येस नो सुद्धा गंध इंग्लिशचा नाहीये. तरी त्या देशानं प्रगती केली. सो त्यावेळी गुगल ट्रान्सलेटर कामाला येतं. पण आता एवढ्या प्रवासात जेव्हा सगळ्यात मेन गोष्ट येते खर्च, तो कसा तू हँडल करतोस? मी 17 वर्ष 5 महिने वय असताना जॉब करतोय. एरंडवणेला आयडियाचं कॉल सेंटर होतं, माहित असेल, 2008 साली. तेव्हा तो माझा पहिला जॉब. 4,500-5,000 असेल. ते कॉल सेंटरवरती कॉल यायचे आणि त्यावेळी नवीनच सुरू झालं होतं. तर तेव्हापासून मी जॉब करतोय. तर गेले 17 वर्ष जॉब करतोय. सो मी एक सेव्हिंग करून ठेवली होती. ती नक्कीच पुरेशी नव्हती की इतकी मोठी राईड कर. सो मी लोन करतो. आता लोन काढून फिरणे हे कोणाला पटणार नाही. तो वेगळा थॉट. माझा थॉट काय, हे वय आहे माझं कर्ज काढण्याचं आणि ते फेडण्याचंही. बरोबर. आणि जर आपल्या अंगात ताकद असेल, हिंमत असेल, तर कर्ज बिर्ज काय आहे, फिरणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. आपली अडचण काय होते की डीमार्टला जाऊन आपण ग्रोसरी आणतो. त्याला कोणी विचारणे पैसे कुठून आणले, तो फिरायला गेले की पैसे कुठून आणले म्हणणार. म्हणजे आपल्या इसेन्शियल गरजामध्ये आपण ट्रॅव्हल ऍड नाही केलं, मी ऍड केलंय. सो मला त्याचं वाटत नाही की पैसे कुठून आले. मी सेव्हिंग करतो, तिथूनच येतात. तो गरज पडली तर लोन काढतो आणि आल्यानंतर ते फेडतो. तर असं हे मॅनेजमेंट माझं सुरू आहे, कारण ही योग्य वेळ आहे. पण बाहेरच्या देशांमध्ये पेमेंट्स कसे केले जातात? UPI, कॅश, कार्ड, कसं करतोस? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि अडचणी, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असणार आहे, करन्सी वेगळी असते. तर त्याच्यासाठी
आपल्या बँकेकडून एक फॉरेक्स कार्ड मिळतं, पण ते जरा मला महाग वाटतं, कारण त्याच्यावरती जीएसटी वगैरे लागतो, मार्कअप चार्जेस असतात, करन्सी लोड होते. सो मी 2-3 कार्ड वापरलेत, जे इंटरनॅशनल डेडिकेटेड इंटरनॅशनल असतात, झिरो फॉरेक्सवाले. त्यांचे ऑनलाईन अकाउंट असतात. म्हणजे माझ्याकडे एक होतं ते DCB बँक, डच बँक होतं, एक फेडरल बँकचं होतं, म्हणजे अजूनही आहे तेच यूज करतो. तर सेव्हिंग माझा मोबाईल नंबर हा 24 तास चालू असतो. सो मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी कोणत्याही कार्डवरती माझ्या सेव्हिंगवरचं पैसे तिथे घेऊ शकतो त्या अकाउंटला. आणि मी साधारणतः 4-5 लाखाची कॅश सोबत ठेवतो, म्हणजे डॉलर्समध्ये आणि युरोमध्ये असते, आणि ते रिझर्व्ह असते. की एखाद्या देशात प्रवेश केला तर ग्रामीण भागातला प्रवास किती आहे आणि सिटीमध्ये किती आहे हे मी आधी थोडं टॅली करतो, आणि एक टेंटेटिव्ह अमाऊंट कॅश कन्वर्ट करतो तिथे. कारण आपण जेव्हा जास्त कन्वर्ट करतो तेव्हा चार्जेस लागतातच, प्लस ते पुन्हा दुसऱ्या कंट्रीज करताना आणखी आपलं नुकसान होतं. तर मी विचार करतो की करन्सी अर्ध्यात संपवावी आणि सिटीमध्ये मी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करावं. पण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचाही खर्च वाचावा म्हणून मी आणखी 3 कार्डांची सोय केलेली आहे. जिथं ती योग्य वाटेल, ज्या कंट्रीज रेट कमी तिथलं ते वापरतो. निओ, DCB, FI मनी आणि ICICI फॉरेक्स आहे, पण ते मोस्टली नाही यूज करत मी, तर मला हे इतर चांगले वाटतात ऑनलाईन जे आहेत ते, HSBC. पण जेव्हा तुला काही रेंजच येत नाहीये किंवा अशा वेळेला काय करतोस? काय कॅश, त्यासाठीच कॅश आपल्याला रिझर्व्ह ठेवावी लागते. बऱ्याच ठिकाणी असं होतं की रेंज नाही होतंय, कार्ड चालत नाहीत, इंटरनॅशनल कार्ड चालत नाहीत. त्या मोठे स्टोअर असतात त्यांच्याकडे सर्व्हिस असते, छोट्या स्टोअरमध्ये इंटरनॅशनल त्यांनी ब्लॉक करून ठेवलं असतं फ्रॉडसाठी. तर त्यावेळी मग कॅश यूज करणे, किंवा मग त्यावेळी आपल्यासोबत जे खायला तेच खाणे. इराणमध्ये एकदा सांगितलं होतं की माझ्याकडे पैसेच नाहीत काय, आणि काही करन्सी इतकी विचित्र असते. इराणची करन्सी रियाल आहे, IRR असं इंटरनेटवर, आणि लोकांनी त्याचं तोमान केलेलं आहे. म्हणजे मिलियन, 1 मिलियनची नोट असेल तर ते लोकांनी त्याचं 1 शून्य कमी करणार आणि ते तोमानमध्ये बोलणार. पण आपण जेव्हा फॉरेनर जातो तिथे, सर आपल्याला ते माहित नाही तोमान काय, आपण इंटरनेटवर टाकतो ते वेगळं दाखवतं, आणि तो लोक करतात कम्युनिकेशन ते तोमानमध्ये. सो ते खूपच कन्फ्युजिंग. आणि तिथली करन्सी म्हणजे 10 लाख 20 लाख असे, आपल्यासारखं नाहीये, ती खूपच मोठी करन्सी. अननेसेसरी ते शून्य वाढवून ठेवलेलं असतात हिशोब करण्यासाठी. सो मी काय करतो, सगळं पुढे ठेवतो, म्हणजे तुमचं काय असेल ते हिशोब करून घ्या. एकदा असंच झालं, मी आर्मेनियातून इराणमध्ये आलो, आणि पहिला दिवस होता, करन्सी कन्वर्ट केली नव्हती. मग आधीच्या वेळीचे जे पैसे होते ते घेऊन गेलो. ते होते बरेच मोठे नंबर दिसत होते, 1 लाख 2 लाखाच्या नोट वगैरे होत्या. काय त्यांनी सांगितलं हे काहीच नाहीये, याच्यामध्ये $1 पण नाहीये, हा नंबर्स मोठे होते. ती परिस्थिती अशी होती, ताब्रिज नावाचं गाव होतं. मी सगळं सेट केलं, आता जेवायला गेलो बाहेर, सांगितलं ह्याच्यामध्ये काय येईल, तर त्याने मेनू कार्ड बघितलं, माझ्याकडे बघितलं, कळालं बाहेरचा माणूस आहे, मला ह्याच्यात काही येऊ शकत नाही, ह्यातली एक लिस्ट मध्ये नाही, इव्हन हा प्राइस पण नाहीये. बापरे. मग त्याचं सगळं उचललं मी, गोळा केलं. आणि लहानपणी शाळेत असताना $2 घेऊन जातो आणि एखादी मोठी गोष्ट मागतो कॅडबरी, तो नाही म्हटल्यानंतर ते घेऊन आपण येतो. ती गोष्ट मला आठवली. ते गोळा केलं आणि निघाल, त्यानं आवाज दिला, त्यानं माझी केवलवाणी अवस्था बघितली. म्हटलं बस काहीतरी करतो. मला काय वाटलं की तो काहीतरी कस्टमाइज करेल त्या पैशामध्ये, तर त्याने एक मोठं पाणीनी सँडविच दिलं मला. आणि मग मी पुन्हा ते सगळे पैसे घेऊन ठेवले की असेल तुझं काहीतरी. तो म्हटलं नको, तुझं तोंड बघून मला दया आली. तर अगेन तो एक प्रेमाचा भाग की युरोपमध्ये हा प्रकार घडू शकत नाही. तो इराणमध्ये असल्यामुळे मला त्याने ते खाऊ घातलं, आणि मला वाटलं की ठीक आहे, आपल्याकडे पैसे ते द्यावे, तेवढंच त्याने दिलं असेल, पण त्याने कम्प्लीट फ्री दिलं मला. सो अशा घटना घडतात कधी कधी, ती करन्सी मोठी असल्यामुळे. उझबेकिस्तानची पण अशीच करन्सी आहे, नुसते नंबर्स मोठे, 5 लाख 2 लाख 3 लाख. बॉर्डर क्रॉस करताना असं कधी झालंय तुला की अडवलंय कुठेतरी आणि तुला काही केलं नाहीच, क्रॉस करता येते, पण काय जायचं तर आहे? हो, मग अशा वेळेला काय केलंयस तू? शक्यतो मगाशी मी आधीच सांगितलं की आपल्याकडे सगळं क्लिअर असेल तर प्रोसेस होते, काय प्रॉब्लेम नाही. पण माझं काय होतं, माझं नशीबच खराब होतं. म्हणजे मी पंक्तीला बसतो आणि बुंदी संपते. हा माझा बऱ्याच वेळाचा अनुभव आहे. म्हणजे कधी कधी पर्पजली असेल, कधी चुकून होते, पण माझ्या बाबतीत घडतं. सो एकदा मी टर्कीतून जॉर्जियाला चाललो होतो, आणि वाटेत 2 दिवसापूर्वी मी बसलो एका झाडाखाली सावलीला, बाजूला काहीतरी चमकलं, बघितलं तर बंदुकीच्या गोळ्या पडल्या होत्या. त्यातली एक उचलली आणि फोटो काढून इंस्टाग्रामला टाकला आणि ठेवली याच्यामध्ये. हाती घ्याल ते घरी नाही आली, आपली सवय. ती मी बॅगेत टाकली आणि विसरून गेलो. 2 दिवसानंतर बॉर्डर क्रॉस करताना, तो वॉर झोन एरिया होता, आर्मेनिया टर्कीचे बॉर्डर एरिया होता तो. बॉर्डर क्रॉस करताना एकदम मी हॅपी मोमेंट्स मध्ये सगळे स्टॅम्प वगैरे घेतले, आणि त्यांनी मला एक चिठ्ठी हातात दिली, आता एक्सरे करा आणि क्लीन म्हणून, नील म्हणून याच्यामध्ये घ्या सर्व आणि कंटिन्यू करा. सो एक्सरेच नाव काढल्यानंतर मला पटकन क्लिक झालं की आपल्याकडे आहे आता बंदुकीची गोळी, आणि आता आपली गोळी पकडली जाणार आहे. आपल्या चांगल्याने येणार.
असं मला दिसलं. मी चेस खेळतो लहानपणापासून, त्यामुळं प्रत्येक चालीचं आपल्याला कळतं की काय होणार आहे, म्हणजे आपल्या स्टेपचं याचं रिॲक्शन काय होऊ शकतं किंवा काय येऊ शकतं हे मला लगेच समजलं. आता काय केलं पाहिजे अशा परिस्थितीत. 2 पर्याय होते की पटकन कळायला ती बंदुकीची गोळी काढणे आणि डस्टबिनमध्ये टाकणे. तो खूप डेंजर गोष्ट होती माझ्यासाठी जर चूक झाली असती तर. आणि दुसरा मार्ग होता की गो विथ द फ्लो, जाऊ द्यायची. मी दुसरा चूज केला. जो सुरुवातीला वाटत असेल डेंजर आहे, पण तो लॉंग टर्म साठी इफेक्टिव्ह होता. कारण मला चेस खेळत असल्यामुळे मला कळालं की ह्याच्यात धोके कमी आहेत. मी काढून टाकली असती, फॉर एक्झाम्पल आता एक्सप्लेन टाकली असेल, कोणी पकडलं असतं तर मी बरोबर सांगू शकत नाही की पर्पजली मी चुकून आणली वगैरे काय नाही. माझा पर्पज त्यांना पकडलाच गेलेला आहे की तू घेऊन चाललाय आणि पकडलाय येऊन टाकून देतोय. माझं कोणतंही चाललं नसतं तिथे, रिक्वेस्ट वगैरे काय नाही. पण जेव्हा आतमध्ये पकडली गेली स्कॅनरमध्ये, तेव्हा मी सांगू शकतो की सॉरी, असाच्या वेळी सापडली आणि गेली. तर मी आणि ते झालं. स्कॅन झाली, पूर्ण मशीनचा सायरन वाजला, पूर्ण बॉर्डरवरती सायरन, आणि आतमध्ये जो स्क्रीन होती त्याच्यावर मेसेज आला, अम्युनिशन स्मगलिंग डिटेक्ट. एक खूप चांगली टेंडर गोष्ट होती. अगेन म्हटलं ना मी की चुकून किंवा नोविंगली. सो मला माहित होतं की आता सायरन वाजणार आहे. ती पण मस्ती माझ्या अंगात थोडी आहेच. मी मोबाईल काढून असं स्क्रोल करायचं नाटक केलं, तो सीन होता तो शूट केला सायरन वाजण्याचा. म्हणलं एक आयुष्याची मेमरी होणार आहे, आता अंगलट तरी येणारच आहे, पण मिस कशाला करा. अपनी गाड़ी स्कैन हो गई, बजने लगा सब, शायद बुलेट की वजह से वो सब बजने लगा है शायद. तो एक 10 सेकंदाचा व्हिडिओ करून क्लोज केला आणि उभा राहिलो. आले आतमध्ये केबिन मधले सर्व बाहेर आले, पासपोर्ट मागितला मला, बाकी काय पासपोर्ट मागितला, मोबाईल वगैरे सगळं घेतलं आणि घेऊन गेले. म्हणजे फॉलो मी. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळी बॉर्डर 15 मिनिटाला स्टॉप ठेवली होती, सगळे ट्रक्स वगैरे सगळं थांबवलं. कारण हे काहीतरी वेगळं प्रकरण असू शकतं ना, सुरुवातीला कोणालाच काय माहित नाही की छोटा आहे मोठा आहे सिरियस आहे. आणि पुढचे 40 मिनिटं माझे इंट्रोगेशन झालं. इमिग्रेशन ऑफिसर आले, इन्चार्ज आले, बॉर्डर इन्चार्ज आले, सगळे आले, बसले. खूप जोरजोरात मला त्यांनी क्वेश्चन आन्सर्स केलं तिथे, की सुरुवातीला मोठ्या आवाजात प्रश्न विचारले आणि मी काय म्हणतात वेड पांघरून पेडगावला जाण्याचं नाटक केलं. त्यांनी दाखवलं, म्हणलं या आय नो व्हॉट इज दिस, आय नो व्हॉट इज दिस. तो पुन्हा टेबल हात मारून ओरडला, उभा राहिला, म्हटला वी ऑल्सो नो व्हॉट इज दिस, बट व्हाय यू आर कॅरिंग दिस. दॅट्स द गुड क्वेश्चन. मग मला कळालं की आता थोडंसं कोऑपरेट केलं पाहिजे, कारण खूपच रागात होते सगळे. रागात ती पद्धतच असते विचारण्याची, कारण माझ्यावर प्रेशर टाकलं तर मी खरं बोलेन. पण मी ती माझी 21वी बॉर्डर क्रॉसिंग होती, तोपर्यंत मी युज टू झालो होतो. म्हणजे असे प्रकार घडले नव्हते, पण माहित होतं की ह्या प्रकारातून जर काय उलट सुलट झालं तर 7-8 दिवस फक्त जातील, इतकं काही सिरियस नाही. कारण मी ट्रू होतो, म्हणजे माझ्या ह्याच्यावरती मी ठाम होतो. माझा टर्न आल्यानंतर मी शांत चित्ताने त्यांना उत्तर द्यायचो की आय वॉज इन द फन झोन, I just found something and I thought this is so an item. So I just carried and it's my huge mistake. I completely unaware about this border crossing anything. मग आणि हे सांगताना मी त्यांना पुढे बोललो, असं काय म्हणतात ते कौतुकाने, की मी एवढे देश फिरलोय. तो मला तुला लाज वाटली पाहिजे, एवढे देश फिरलायस आणि ही गोळी घेऊन जात, ह्याचं तुला गांभीर्य नाही कळालं. इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन होतं. पुन्हा म्हटलं सॉरी, आता माझी चूक झाली, माणूस आहे, होऊ शकतो, ह्युमन मिस्टेक आहे. त्यांना इंस्टाग्रामची स्टोरी दाखवली की अशी मी स्टोरी वगैरे टाकली वगैरे काय. तर ते नंतर झालं. पण मधल्या काळामध्ये माझ्यावर एलिगेशन लावले होते की तू ही बंदूक घेऊन बॉर्डर क्रॉस करतोयस, तू ट्रॅव्हलर नाही, तू प्रिटेंड करतोय की तू ट्रॅव्हलर आहेस, तुझा पाठीमागे ग्रुप आहे किंवा तुमचे टीम आहे आणि तू रेकी करतोयस की बंदुकीची गोळी जात असेल तर आपलं पटरेल जाईल. सो हा प्रकार तुझा सुरू आहे. त्यांनी डायरेक्टच एलिगेशन लावले की मला जर खरं असेल तर मी घाबरणार. बरोबर. आणि मी गाला हसलो, आता काय करणार, नाही अशा गोष्टी पहिल्यांदाच होत्या की इथं कोणी लायसन नाही म्हणून पकडलं नाही मला कधी. आणि तिथे एवढे मोठे आरोप. तर त्यांना सांगितलं मी 20 मिनिटानंतर की तुमच्याकडे मॅनपॉवर आहे, रिसोर्सेस आहे, टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही मला जर प्रश्न विचारत राहिला तर मी एकच उत्तर देणार, कारण तेच ट्रू आहे. आणि मी आय कॅनॉट चेंज माय ट्रूथ. तुम्हाला हवं आहे डिफरंट आन्सर, तुम्ही तुमच्या रिसोर्सेसनं चेक करा, गाडी चेक करा, सगळं सामान चेक करा, जॅकेट वगैरे सगळं चेक करा, माझी हिस्ट्री चेक करा, सोशल मीडिया सगळं चेक करा, किंवा मी कुठे कुठे ट्रॅव्हल केलं त्या हॉटेलमध्ये विचारा. मी त्यांना ऑप्शन दिले की एवढे सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही चेक करू शकता. मला विचारणं तर एकच आन्सर. आणि मी तेच केलं होतं. गेले 20 मिनिट सगळ्या आरडाओरडा असेल, स्लो असेल किंवा वेगळ्या ट्रिकने असेल, सेम आन्सर. सो त्यांना वाटलं की काहीतरी ह्या गोष्टीमध्ये दम आहे. ही गोष्ट आमची आता 25 मिनिटापर्यंत आली होती. आता मला लवकरात लवकर ही चकमक मिटवायची होती, कारण जेवढं उशीर होईल तेवढं आपल्या अंगलटी येऊ शकतं, कारण मी किती वेळ लढा देणार. सो आणि नंतर माझ्या फेवरमध्ये एक गोष्ट घडली की त्यांनी माझा पासपोर्ट बघितला. इमिग्रेशन ऑफिसर चेक करत असताना पासपोर्टवर नाव होतं योगेश. देन ही सेड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन योगेश आणि योगा. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड माझ्या डोक्यात प्रकाश पडला
की जी योगाचं लोन सुरू आहे सध्या गेले 10 वर्षापासून ते यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि यांच्या घरामध्ये इंटरेस्टेड असणार आहेत लोक. सांगितलं दिस नेम बिलॉंग्स टू द गॉड योगेश्वर अँड गॉड योगेश्वर इज द गॉड ऑफ योगा. आणि मग मला योगाबद्दल प्रचंड माहिती असल्यासारखं मी सुरू केलं बोलायला. कारण आता चेंडू माझ्या कोर्टमध्ये होता. ईशा फाउंडेशन पासून बिटल नट आश्रम असेल, पीस पॅगोडा, ओडिसा सगळ्यांची नावं घेतली. पेपर द्या म्हटलं त्यांना. पटकन 2-4 वेबसाईट लिहिल्या. म्हटलं दिस इज द ऑथेंटिक वेबसाईट्स. डोंट गो विथ द युट्यूब अँड एनीवेअर. दे आर लर्निंग फ्रॉम द युट्यूब अँड दे आर टीचिंग यू दॅट्स फॉल्स इन्फॉर्मेशन. मे बी दे आर फेक और मे बी दे आर जस्ट ओव्हर हाइप्ड, बट दिस इज द जेन्युइन. तो खुश झाला. आज काहीतरी घरी पार्टी. आज म्हटलं हे जर दाखवलं बायकोला तर आज घरी पोळ्याच करते बायको. सो त्याच्या चेहऱ्यावरती चमक आली. ते आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या बोलण्याचा इम्पॅक्ट किती होतोय. सो जर आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळतोय तर आपण ते थोडंसं आपलं एनकरेज होतो. सो फटाफट मी सांगितलं की असं असं आहे. मग त्यांनी चकमक संपवायला घेतली की मला ॲग्री केला आणि जाताना बोलला की आमच्याकडे इंडियन पासपोर्ट होल्डर्सकडे क्राईम रेट नाहीये. आमच्या देशात जे हे पासपोर्ट घेऊन काम करतात आमच्याकडे एकही असा क्राईम नाही की त्यामध्ये डायरेक्ट इंडियन इन्व्हॉल्व आहे. सो तुझं मत आम्ही कन्सिडर करतोय. सो तिथं मला फर्स्ट टाइम इंडियन पासपोर्टचा फेवर मिळाला आणि माझ्या नावाचा, जे की एकदम ऑर्डिनरी नाव आहे योगेश. त्याचा फेवर त्या बॉर्डरला मिळाला. 40-45 मिनिटानंतर ती चकमक संपली. बंदूकची गोळी त्यांनी काढून घेतली, मला जाऊ दिलं आणि एक आयुष्यभराची आठवण मागे लागली. आता बाहेरचे जे कल्चर्स आहेत तर त्यातलं तुला सगळ्यात जास्त आवडलेलं भावलेलं कल्चर कुठलं आहे? कल्चर आपल्याला एशियन कल्चर मला खूप आवडलं. एशियन कंट्रीचं कल्चर असेल, उझबेकिस्तानचं असेल, चायनामध्ये असेल, थोडंसं वेगळं होतं पण आपल्याला ही संस्कृती आहे ना, सिंधू आणि मॅन्डरिन असेल, ही सगळी एकत्र डेव्हलप झालेली आहे एकाच भागातून इथून. सो मला एक सिमिलॅरिटीज मिळाली आणि मला हा जो आपलेपण आहे तो मला ह्या एशियन कंट्रीजमध्ये मिळाला. इराणचं आणि आपलं कल्चर बऱ्यापैकी मला सेम वाटलं, कारण पर्शियन आणि इंडियन हिंदू हे पहिल्यापासून एकमेकांचे संदर्भ आहेत, व्यापाराचे होते, संबंध होते. सो मला इराणचं आवडलं म्हणू शकतो. जे ऑथेंटिक इराणी फॅमिली आहेत तर ते रसिक मनाचे वाटले आणि त्यांच्या घरात गेल्यानंतर एक कलासक्त घर आहे असं दिसत होतं. प्लस त्यांचे फूड कल्चर्स आपल्यासारखे होते. आणि भारताचं इम्पॅक्ट असणार म्हणजे उझबेकिस्तानचं कल्चर मला आवडलं. रशियाचं कल्चर थोडं वेगळं, ते युरोपकडे झुकणार आहे. आणि जसं युरोपियन कल्चरकडे जाऊ तसं माया प्रेम हे कमी होऊन एकदम मशीनसारखं लाईफस्टाईल मला दिसायला लागलं. सो मला एशियन कल्चर मी आवडलं म्हणू शकतो. त्यात स्पेसिफिक मला टर्कीमध्ये एक वेगळा अनुभव आला. म्हणजे वेगळा म्हणण्यापेक्षा खूपच छान. प्रत्येक आपलं भारतात कसं व्हरायटी आहे, महाराष्ट्रीयन वेगळं, कर्नाटक वेगळं, तसं टर्कीमध्ये प्रत्येक 100-200 किलोमीटरला कल्चर चेंज होत होतं. लोकांचं फूड हॅबिट चेंज होत होत्या, प्रेम, लोकांची भावना चेंज होत होती. सो ते इंटरेस्टिंग वाटलं मला टर्किश एंटायर. कारण माझा टर्कीचा अभ्यास होता तर ती ऑटोमन एम्पायर असेल किंवा मंगोल असतील तर यांचा इम्पॅक्ट मला माहित होतं की का चेंजेस आहेत. सिरियाकडून युफ्रेटस करून येणारं तो भागात वेगळं आलं की मी लगेच रिलेट केलं की हे मेसोपोटेमिया संस्कृतीमधून आलेले किंवा युफ्रेटस रिव्हरच्या भागातून आलेले आहेत. तर यांच्यावर हा सिरियन आणि लेबनन इम्पॅक्ट आहे. नॉर्थ ईस्ट साईड आहे तिथे हे मंगोल आले होते आणि रशियाचा इम्पॅक्ट होता तिथे. जे पूर्ण वेस्टर्न पार्ट आहे तिकडे युरोपियन कल्चर होतं. मोस्टली ग्रीकचा इम्पॅक्ट जास्त होता कारण ग्रीकच्या पुढेच ते ऑटोमन कंटिन्यू झाले होते. सो टर्कीत मला व्हरायटी मिळाली. असं म्हणेन की एशियन कल्चर मला आवडलं. पर्टिक्युलर म्हणू शकत नाही की हेच कलेक्टिव्हली. पण असं काय वाटतं तुला की एखादी गोष्ट ह्या सगळ्या कल्चर्स मधली जी भारतामध्ये पण असायला पाहिजे? स्वच्छता. भारतामध्ये कसं आहे माहितीये का की आपण खूप म्हणतो माझी संस्कृती महान वगैरे वगैरे, पण आपण वागत नाही. आपली महान होती, आपण आता ती वागत नाही. आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आपला एक पाय आपल्याला संस्कृती ठेवायचा फक्त बडाई मारायला आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत दुसऱ्या कल्चरच्या त्या घ्यायच्या आहेत. युरोपियन लोकांचं अनुकरण करतो पण ते लोक स्वच्छता राहतात, ते नाही करणार. करेक्ट. ते लोक मद्यपान करतात, ते लोक गर्लफ्रेंड बदलत असतील किंवा काय ते घेतील, ते बिकिनी घालतात म्हणून आपल्याला घालायचे, पण आपल्याला स्वच्छ नाही ठेवायचं. त्यांच्याकडून जे हलकं शल्क आहे ना ते उचलायचं आहे. स्वच्छतेची मला खूप गरज वाटली आपल्या देशात, हायजीन. आणि त्यासाठी वेगळा खर्च नाही, वेगळं नॉलेज नाही गरज. फक्त लहानपणापासून सगळ्यांना शिकवलं पाहिजे की रस्ता स्वच्छ ठेवणे, घर स्वच्छ ठेवणे किंवा सगळ्या गोष्टी कुठेही थुंकू नये. आपली अडचण काय होते, सगळीकडे लिहिले येते थुंकू नये. मग थुंकणार कुठे? पान खाल्लाय तो थुंकलाच पाहिजे. येते थुंकावे म्हणून जर बोर्ड लावले आणि तिथं सोय केली तर लोक तिथे येतील. आता वाचायला येते सर्वांना जवळपास. आपण लिहिलं इथे कचरा टाकू नये, पण कचरा कुठे टाकावा? कचरा केला तर तो टाकणारच. सो त्याच्यामुळे आपल्याला ह्या सूचनांचा काही उपयोग का होत नाही, कारण टाकणार कुठे? आपण लोकांनी नाव ठेवू शकत नाही. अर्धा भाग सरकारचाही आहे.
आपल्याकडे कचरा कोंडीच भेटत नाही तर काय करणार. आता माझ्यासारख्या एखाद्याला वाटतं की कचरा आहे, माझे खिशी भरले कचऱ्याने, कचरा कोंडी मिळत नाही. परदेशामध्ये मला कचरा कोंडी अतिशय, म्हणजे कचरा झाला की मला कचरा कोंडी दिसली, इकडे तिकडे पाहिलं, ती गरज आपल्याला आहे. मग तशी सवय लावली की फरक पडेल. तर सगळ्यात महत्वाची म्हणजे स्वच्छता. बाकीची काय गरज नाही आपल्याला, आपण लय शहाणपणा करतो सगळ्या गोष्टीत आणि कोणी शिकवायची गरज नाही, शिकवलेलं आपल्याला आवडत पण नाही. मी 4 गोष्टी येऊन सांगितले तर मला 4 देश फिरला की शहाणा झाला का. अरे चांगलं सांगतोय की आपण नीट रूल पाळले तर आपली सुरक्षा रस्त्यावर, आपण स्वच्छ राहिलं तर आपलं घर चांगलं राहील. आपलं असे सांगायला गेलो की म्हणणार शहाणपण 4 देश फिरला की शहाणा झाला का. त्यामुळे सांगायचं नाही कोणाला काही, फक्त एक सल्ला की स्वच्छता. आपल्या भाषेशी जवळ जाणारी कुठली भाषा तुला सापडली का बाहेर? आपल्या भाषेची जवळ जाणारी नाही सापडली, पण शब्द मला उझबेकिस्तानमध्ये जास्त सापडले आपल्या भाषेत वापरलेले. टर्कीमध्ये 2-3 बाजार वगैरे, सफर, बाजार ते, आणि पर्शियामध्ये एक जास्त शब्द सापडले मला. पण सर्वात जास्त उझबेक, आणि 2 नंबरला इराणमध्ये मला जास्त शब्द सापडले. बाकी डायरेक्ट साधर्म्य नाही सापडलं कुठे. आता तू बाईकवरच गेलायस ह्या सगळ्या देशांमध्ये, तर तिथल्या वाहतुकीचे जे नियम आहेत ते कसे आहेत आणि कुठले असे तुला विचित्र नियम वाटले का की अरे हे काय इथे का आहे असं काहीतरी? विचित्र नाही वाटले मला, मला आवडलं, कारण मी सुरक्षित फील केलं भारत सोडल्यानंतर. कारण मला माहित होतं की कोणीही आडवं येणार नाही माझ्या लेनमध्ये. रस्ता क्रॉस करताना किंवा काही झेब्रा क्रॉसिंग वरती लोक येणार, सो इथे मला 200% अवेअर राहावं लागतं, कोणी कुठून येऊ शकतो. ते युज टू आहे आपण. पण परदेशात मला माहिती आहे की माझ्या 100च्या स्पीडला गाडी, कोणी लेन क्रॉस करणार नाही विदाउट इंडिकेटर, झेब्रा क्रॉसिंग शिवाय कोणी रस्त्यावर दिसणार नाही, रस्त्यावर रात्री गाडी सुद्धा पार्क नाहीये. परदेशातली आवडलेली गोष्ट म्हणजे रस्ता हा फक्त चालू गाड्यांसाठी आहे. तिथे गाडी पार्क नाही होणार, कोणी थांबणार नाही, कोणी गप्पा मारणार नाही रस्त्यावर, रस्ता क्रॉस करा इकडे तिकडे फिरणार नाही, गुरे वगैरे शेळ्या मेंढ्या रस्त्यावर नाही चालणार, त्यांना वेगळे ट्रॅक दिलेले आहेत. सायकलवाले रस्त्यावर येत आहेत असे प्रकार नाही, त्यांना वेगळे ट्रॅक दिलेत. सो ती गोष्ट आवडली. जेव्हा तुम्ही गाडीवर असता तेव्हा फक्त रस्ता पाहिजे, हे बाकी ऑब्स्टॅकल नाही आहेत. आणि त्यासाठी वेगळं काय केलेलं नाही त्या लोकांनी, फक्त नियम की पट्टी मारली आहे रस्त्यावर, तुम्हाला इथून गाडी चालवायची आहे. लेन क्रॉस करायचे असेल तर आधी 2 किलोमीटर पासून दिलं असतं की तुम्ही जर रस्ता सोडणार आहेत तर आत्ताच डाव्या लेनला या. सो माझ्या स्पीडला पण काही प्रॉब्लेम नाहीये, मी आधीच त्या लेनमध्ये जातोय, पाठीमागून येणारा डिस्टर्ब नाहीये, आणि डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये कुठेच रस्ता क्रॉस होत नाही. ते खूप सिक्युअर आहे, कारण आपण स्पीडनं जात असतो. आणि आपल्याला काय होतं, कोणीतरी पटकन येऊन असं रस्त्यावर येऊन उभा राहतो, तो त्याला बघायचं असतं दोन्ही बाजूला, पण तो आधी नाही बघत, तो अर्ध्या रस्त्यावर येऊन बघतो. तर ते खूप डेंजर असतं. परदेशामध्ये कुठेच 90 डिग्री क्रॉसिंग नाहीये. तुमचा रस्ता हा तुम्ही त्या इकडे क्रॉस होणार किंवा इकडे, तो त्याचंही स्पीड कमी होत नाही मेन रोडला येताना. सो त्यामुळे तिथं एका तासात 100 किलोमीटर गाडी जाते आणि आपल्याकडे 50 जाते, कारण आपल्याला ऑब्स्टॅकल जास्त आहेत. सो ही गोष्ट मला आवडली. काही देशांमध्ये उजव्या बाजूनी गाडी जाव्या लागते, तर तेव्हा तुला काही प्रॉब्लेम आला का, गेलास चुकून? होतं तसं. कारण आपण जे काम करतो, गाडी चालवतो, ही मसल मेमरी आहे, हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. जेव्हा आपल्या डोक्यात, ही सुरुवातीला 8 दिवस होतं, मी व्हिएतनामला चालवतो तेव्हा तसं होतं. आणि जेव्हा आपण पहिले 10-20 दिवस, आता मी इथं राहिलो 1 महिना, जेव्हा मी आता डायरेक्टच एखाद्या आता नेदरलँडला उतरेल तर तिथं अडचण काय होते, आपल्या डोक्यात वेगळा विचार असतो. आपण चालतो आता लेफ्ट साईडने, राईट साईडने, पण जेव्हा रोड क्रॉस करतो किंवा आपण सर्कल घेतो आणि जेव्हा जातो तेव्हा आपण लेफ्ट साईडला येतो, समोरून कोणीतरी आलेलं असतं तेव्हा जागा होतो आपण. सो पहिले 10 दिवस ही अडचण होते. ह्याची अडचण 4 व्हीलरला जास्त होते. इंडिकेटर करताना आपण कधी वायपर चालू करतात, गिअर करताना, कारण आपली हाताची सवय आहे लेफ्ट साईडची. सो 4 व्हीलर थोडं जादा स्ट्रगल असतो, बाईकचा कमी असतो. आणि पार्किंगचा काय सीन आहे बाहेर? पार्किंग डेडिकेटेड प्लेसलाच पार्क करावी लागते, असं रॅन्डम आवडली जागा इथे तसं नाही. डेडिकेटेड प्लेसलाच पार्क करायची गाडी. पियान पार्क असेल तर पियान पार्क, तिथं 2 व्हीलरला फ्री वगैरे असं काही नाही, सगळ्याला पे करावं, आणि सिक्युअर ठिकाणी असतात तिथे पार्क करायची जागा असते. ह्या सगळ्यामध्ये आपल्या देशातल्या लोकांना वाहतुकीबद्दल काय सांगशील? वाहतुकीचे नियम पाळा, एवढं सांगेन मी. ते खूप महत्वाचे. सुरक्षा, आपण म्हणतो रोड सेफ्टी, हेल्मेट वगैरे घातलेलं आहे, नियमच पाळत नाहीत लोक. सिग्नल आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सिग्नल पाळावा. प्रत्येकाला वेळ असते जाण्या येण्याची, आपल्याकडे ती अडचण होते. कारण आपली अडचण काय मला दिसलेली, 70 वर्षापूर्वी देश स्वतंत्र झाला तेव्हा एक बाळ म्हणू आपण, त्याला त्याच वेळी वळण लावलं पाहिजे. आता झाले म्हातार माणूस कोणाचं ऐकत नाही. ती परिस्थिती झाली. सोशल एन्व्हायरमेंट बदलायला आपल्याला पिढ्यानपिढ्या जावे लागतात, सो वेळ लागतोय. आता लोक मला म्हणतील ऐकल्यानंतर की हा 4 देश फिरला लय शहाणपणा झाला काय, तसं नाही. आपल्या लोकांची सुरक्षा महत्वाची आहे.
आणि नियम पाळले की सुरक्षित असतात. बरोबर. आपण आपल्या अपघात जास्त का होतात? नियम पाळत नाही, स्पीड लिमिट नियम पाळत नाही, रोड क्रॉसिंगचे नियम पाळत नाही, कोणी लेनमध्ये घुसतो, कोणी क्रॉस करतो. तर एखादा व्यक्ती 100च्या स्पीडला सुरू आहे, कोणी जर लेन क्रॉस केली तर तो ठोकणारच त्याला. आणि त्याची चूक आहे, कारण फ्रंट न ठोकल्यानंतर ड्रायव्हरची चुकी असते, हा कायदा सांगतो. सो अचानक जर कोणी पुढे आला तर कंट्रोल कसं करणार? सो त्यासाठी लेन क्रॉसिंग असेल, बऱ्याच गोष्टीचे नियम पाळले की अपघात होत नाहीत. आणि सुरक्षेसाठी नियम आहेत. सरकारने सगळ्यांच्या सुरक्षेचे नियम बनवले. ते फक्त पाळले की अपघात सुरक्षित, आपण सुरक्षित राहू, अपघात टाळतील. हा माझा एक सल्ला आहे. आता परदेशात असताना अचानक तुझी बाईक चोरीला गेली होती. हा. तेव्हा काय झालं होतं? परदेशात बाईक चोरीला गेली, लंडनच्या बाजूला नॉटिंगहम नावाचं ठिकाण. आणि मी असा एकदम पहिला धक्का बसला की बाईक कशी चोरी होऊ शकते सगळं. म्हणजे मी अपेक्षा केली होती की बाई पाकिट चोरी होईल, पासपोर्ट चोरी होईल, मोबाईल चोरी होईल. कम्प्लीट बाईक चोरी होण्याचं काय माझ्या सिलेबाच्या बाहेरचं होतं. सो तो पहिला शॉक. पोलिसांना फोन केला, त्यांनी काय एंटरटेन केलं, हा दुसरा शॉक. पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला एक लिंक म्हणजे झालं, कंप्लेंट रजिस्टर वगैरे करून घेतली आणि त्यांनी सॉरी बोलले की तुमच्यासोबत झाले, सॉरी, हा नंबर घ्या आणि इन्शुरन्स क्लेम करा, जावा घरी. आणि त्याच्यासोबत त्या मेसेजच्या खाली एक लिंक आली. मला वाटलं काहीतरी आता क्राईम रिलेटेड लिंक आहे, ती ओपन केली तर त्याच्यामध्ये मानसोपचार वगैरे असं काय काय ते लिंकमध्ये होतं. मला कळलं, मी कन्फ्युज झालो, काय प्रकार आहे. सायकॅट्रिक वगैरे डॉक्टरचे नंबर्स होते आणि अपॉइंटमेंट बुक करायची होती काय. सो त्यांना दाखवलं की हा काय प्रकार आहे. मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की आता तुमच्यासोबत क्राईम झालाय, सो तुम्ही व्यक्ती नाही तर तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब झालं असेल. सो सरकारतर्फे अशी व्यवस्था आहे. म्हणजे तुमच्या वागण्यानं स्वतः खराब झाले, तुम्ही नीट वागायची गरज नाही. क्राईमचं काय नाही, क्राईम होतो, पण तुमचं जे वागणं आहे ऍज अ पोलीस, त्याच्यामुळे माझी हेल्थ खराब झाली आहे. ह्या लिंकची गरज नाही, तुम्ही नीट वागा, तुमचा जॉब तुम्ही प्रॉपर करा. आणि तुम्हाला येत नसेल तर मुंबईला चला, पोलिसांचा काय जॉब आहे तो बघा आणि मग इथे या. आणि तुमचं शहर सुरक्षित करा, ह्याची गरज नाही. तो शॉक. आता आपण फन करतोय मी, कारण मी कुठल्या गोष्टीत रडत बसणारा माणूस नाही. सो पण ती खूप एकदम पॅनिक सिच्युएशन होती, कारण मी आय लॉस्ट कम्प्लीट एव्हरीथिंग, काहीच नव्हतं माझ्याकडे. मी तिथे एक माझा एक मित्र होता, इंस्टाग्रामवर झालेला, त्याच्या घरी गेलो दुःख सांडायला. सॉरी. तो कार घेऊन आला, आम्ही भेटलो, गेलो. आता त्याने सांगितलं की इथं काय होत नाहीये चोरी बिरी. तर मी बसलो टेबलवरती, असं त्यांनी खायला प्यायला दिलं आणि रायडिंग जॅकेट वगैरे होतं. माझ्या डोक्यात काय नव्हतं की आता आपल्याला चेंज करून गेलं पाहिजे. त्याने एक टी शर्ट आणि पॅन्ट घेऊन आला माझ्याकडे आणि तेव्हा रिअलाइज झालं, तेव्हा मी रडलो अक्षरशः. 6 फुटाचा दाढी मिशावाला योगेश आलेकरी, त्या नेपाळी फॅमिली खूप रडत होता, त्यांना कळणं आवरायचं कसं याला. त्यावेळी मला कम्प्लीट रिअलाइज झालं की पूर्ण आय एम जस्ट नेकेड. बाईक नाही म्हणजे माझ्याकडे टी शर्ट नाहीये, मी शूज काढलं तर माझ्याला घालायला चप्पल नाहीये, जॅकेट काढलं तर माझ्याकडे घालायला टी शर्ट नाहीये, मोबाईल चार्ज करायचं तर वायर नाही, केबल नाही माझ्याकडे. तेव्हा मला हळूहळू या गोष्टीचा रिअलाइज व्हायला लागलं की मी काय काय गमावलंय. आणि तेव्हा मला धक्का बसला की तोपर्यंत धावपळ सुरू होती मिळवण्याची बाईक, तोपर्यंत कम्प्लीट झालंच होतं की माइंडसेट की बाईक मिळणं अवघड आहे. आणि आता सुरू झालं की आपण गमावलंय काय काय. ते खूपच, तो दिवस खूप स्ट्रेसफुल होता की सगळं संपलेलं आहे, इव्हन तिकीट काढायला पैसे नाहीत, कार्ड नाही माझ्याकडे कोणतंही. आणि त्यावेळी एकच निर्णय होता, पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली की महाराज घरी गेले असते का, महाराजांनी काय केलं असतं. महाराजांच्या बाबतीत असे प्रकार, उदाहरणार्थ औरंगजेबाची कैद, ही सेम प्रकार होता. सगळं एवढं मोठं साम्राज्य होतं औरंगजेबाचं, सुरक्षा होती, त्यांची सगळी सुरक्षा होती, स्वतःचं काही नाही आहे, घरापासून आपण 3000 किलोमीटर दूर आलोय. महाराजांनी गिव्हअप नाही केलं, महाराज राजगडावर पोचले. मला फक्त एवढं शिकायचं आहे की महाराज राजगडावर पोचले, कसे पोचले, त्यांनी आपल्याला मार्ग सांगितलाय किंवा 300 वर्षापूर्वी मला एक स्क्रिप्ट दिलेली आहे की लढत राहायचं आणि डोकं वापरायचं, स्मार्टनेस. मी ठरवलं की 1-2 दिवसात मी प्लॅन केला पुढचा की काहीतरी केलं पाहिजे, पोलिसांच्या प्रेशर टाकला पाहिजे. आणि त्या प्रेरणेनं मी पुन्हा लढा सुरू केला. BBC मेल टाकले, मित्राला फोन केला की मला हे तिकीट काढ, मला या शहरात जायचं आहे. मग त्याने तिकीट काढलं, मी तिकडे गेलो, तिथून दुसरं तिकीट घेतलं ट्रेनचं, लंडनला पोहोचलो, एम्बेसीमधून पासपोर्ट मिळवला. पहिले त्यांना फोन करून विचारले, पासपोर्टच देणार असेल तर येतो, नाहीतर मी इकडे भूमिगत राहतो आणि क्रांतीची मशाल हाती घेतो. नाही, ते बोलले की देतो पासपोर्ट, कारण त्याच्या अगेन्स्ट असतं एक EC, इमर्जन्सी सर्टिफिकेट. ते असतो 1 वे पासपोर्ट, 1 पेज असतं, त्यातून फक्त आपण भारतात येऊ शकतो. आणि 3 दिवसाच्यात कंट्री सोडायची असते, म्हणजे इमिजिएट. मग एम्बेसी आपल्याला तिकीट पण काढून देते. तो मार्ग होता घरी जाण्याचा. मी कम्प्लीट सांगितलं त्यांना की मी घरी जाणार नाही, मला पाहिजे कम्प्लीट पासपोर्ट की ज्यामुळे मी इथं राहील. दुसऱ्या एका मित्राला फोन केला, राहण्याखाण्याची अरेंजमेंट केली. मी पहिली ह्या गोष्टी महत्त्वाच्या केल्या की मी लंडनमध्ये गेलो, मला आता 1 महिना 2 महिने किती राहू लागते माहिती नाही, पण ती गरजेची आहे. कारण माझी एनर्जी उद्या इकडे 1 दिवस राहिलो, तिकडे खायला जायचं असं नको आहे.
कारण मी प्लॅनच केला होता की आता हे पोलीस यांच्या मागे लागायचं, इथल्या गव्हर्नमेंटच्या मागे लागायचं, मीडियामध्ये इंटरव्ह्यू द्यायचे, सर्वांना सांगायचे माझं गारणं आहे असं असं, ते मांडायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि सगळ्यांनी मिळून पोलिसांना कामाला लावायचं. हा माझा प्लॅन होता आणि त्यानुसार झालंय तसं. सोशल मीडियातून, भारतातून एवढा रिस्पॉन्स आला. मीडियानी मी रोज 1-2 दिवसाला लंडनच्या टीव्हीवरती होतो. रोज रात्री प्राईम टाइमला मला इंटरव्ह्यूला बोलवायचे. आणि त्यावेळी मी जे काय फॅक्ट मांडत होतो त्याच्यामुळे मला पुढचे इंटरव्ह्यूवाले, पुढचे मीडियावाले बोलवायचे. सो त्याचा मला फायदा झाला की मी काय बोलतोय, माझं म्हणणं काय, मला माझी गाडी द्या, मी चाललो, मी आहे ग्रेट ब्रिटनमध्ये आणि ह्या ग्रेट शब्दावर मी भर द्यायचो आणि हे त्यांनाही कळायचं. पण मी प्रिटेंडिंग इनोसेंट, दिस इज अ ग्रेट कंट्री, ग्रेट ब्रिटन. सो तुमचे पोलीस ग्रेट आहेत. लास्ट 30 वर्षापासून मी ऐकतोय की युकेचं पोलीस, तुमच्याकडे रॉयल आर्मी आहे, रॉयल नेव्ही आहे, रॉयल पोलीस आहेत, कंट्री ग्रेट आहे. बाईक चोरीचं तुम्हाला सोपंच आहे खूपच, तुम्ही काढू शकता इंडियातून. त्याच्यामुळे पोलिसांवर प्रेशर आला. देर इज नो प्लॅन बी, बाईक घेऊन जाणे हाच. सो यामुळं इम्पॅक्ट झाला चांगला, पोलीस कामाला लागले, बाईक नाही मिळाली पण ते कामाला लागले. सो असं ती घटना घडलेली. मग पुढे काय तुला कसं, बाईकचं काय झालं मग पुढे त्याचा? पुढे हे जे माझं रोजचं टीव्हीवरचं गाणं होतं ते ऐकून 2 लोकांना पाजर फुटला आणि त्यांनी त्यांची स्वतःची बाईक मला दिली. KTM 790 त्यांनी ऑफर केली मला. हॉलिवूडचे ऍक्टर होते इवान मॅग्रॉ म्हणून, त्यांनी लॉंग वे टीव्ही नावाची एक सिरीज पण बनवली नेटफ्लिक्स आणि ऍपल टीव्हीवरती. त्यांनी ऑफर केली होती पण ते मला 1 वर्षासाठी देत होते. आणि बॉर्डर क्रॉसिंग करताना कम्प्लीट ओनरशिप असेल तर ते खूप इझी होतं. तुम्हाला होतं दिली तर मला तुम्ही फुल ओनरशिप द्या, कारण मी बॉर्डर क्रॉस नाही करू शकत, खूप डिफिकल्ट असतं. सो यांची ऑफर होती की कम्प्लीट ओनरशिप, माझ्या नावावरती गाडी. मग मी त्यांना गेलो, डिस्कस केलं आणि त्यांनी मला गाडी दिली. त्याचा उद्देश एकच की बायकर ब्रदरहूड असतो, एक मोठं स्वप्न घेऊन तू निघालाय, ते कम्प्लीट झालं पाहिजे. आमच्या इथल्या काही लोकांमुळे ते तुटलं असेल तर आम्ही काय करू शकतो, तुला मदत करू शकतो. त्यातून त्यांनी मला ती बाईक दिली. काही लोकांनी फंड रेस केला, त्याच्यामुळे मी त्या बाईकवरती टाकण्यासाठी सामान घेतलं, बॉक्सेस वगैरे, पॅनल्स दिले त्यांनी, टॉप बॉक्स मी परचेस केला, इतर गोष्टी परचेस केल्या आणि विदिन अ मंथ मी थोडंफार आता पुढच्या प्रवासाची तयारी केली. पण मला माझी लोखंडी कुऱ्हाड पाहिजे. या भूमिकेवर मी अजूनही ठाम आहे, अजून या पोलिसांच्या मागे आहे की तुम्ही मला सोन्याची कुऱ्हाड दाखवून आणि चांदीची कुऱ्हाड दाखवून लोभू शकत नाही, मला माझी लोखंडी कुऱ्हाड पाहिजे. हा माझा मुद्दा अजूनही आहे. आता जसा देश बदलतो तसं तिथलं खाणं बदलतं, तर तुला कुठलं खाणं सगळ्यात जास्त जवळचं वाटलंय? अगेन उझबेकिस्तानचं मला जवळचं वाटलं, पण मला टर्कीचं आवडलं. टर्कीमध्ये खूप व्हरायटी मिळते जेवायला आणि माझ्या प्रत्येक गोष्टी थोड्या जशा वेगळ्या आहेत तसे जेवणाचे पण आहेत. मी 30-32 वर्ष महाराष्ट्रातलं जेवण खाल्लंय. मी फिरायला गेलो आणि मी पण अजून ह्यातच अडकलोय, तर मग माझ्या प्रवासाला अर्थ नाही. त्या भागात जे पिकतं, जे लोक खातात ते मला खायचं आहे, कारण हे एक्सप्लोरेशन आहे, हे काय पिकनिकसाठी आलो नाही आणि मला हेच खायचं आहे. तर मग मी अर्ध डोकं इकडे असेल तर मी इथंच राहिलेलं बरं आहे, काय एवढा खर्च वेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट याच्या मागची की तुमची तब्येत ठीक राहण्याचं कारण आहे की तुम्ही तिथलं खाताय. आपल्या सगळ्यांचे अनुभव असतात की स्वित्झर्लंडला गेलो मी आणि मला ते वातावरण मानवलं नाही, मी आजारी पडलो. आजारी यासाठी पडतात की तिथे जाऊन ते पंजाबी खातात ज्याची त्या वातावरणाला गरज नाही, आजारी पडतात आणि दुसऱ्या दिवशी नावं ठेवतात वातावरण मला मानवलं नाही. तिथली लोक एवढी राहतात तिथे लाखो, ती नाही आजारी पडत. तर अडचण ही असते की आपल्याला इथे राहून तिथे जाऊन आता इथे रोज डोसा खातील नाश्त्याला लोक, तिरुपतीला गेले की त्यांना तिथं पिठलं भाकरी पाहिजे, तिथला डोसा नको आहे, ती म्हणा रोज डोसा खाऊन कंटाळा आला, पण इथं त्यासाठी पैसे देऊन जातील. इटलीमध्ये मी आहे तर मी पास्ता पिझ्झा खाय ना, त्यांचं ओरिजिनल फूड आहे. तिथे जाऊन मला जर चपातीच पाहिजे, मी सगळं सांगतो मला नाही इंटरेस्ट आहे चपातीमध्ये, काय मी आयुष्यावर ते खाणार आहे जाऊन. सो मला पचतं, मला अडचण होत नाही. आणि तो प्रश्न जो असं होतं की उझबेकिस्तानमध्ये पुलाव किंवा समोसा किंवा बऱ्याच गोष्टी, मसाले, आपल्याकडचे तिथले मसाले मला वाटतं 90% सेम आहेत. मी मार्केट फिरतो मोस्टली, पहिलं भाजीपाल्याचं मार्केट फिरतो की तिथं कुठले भाजीपाले येत आहेत, त्या कंट्रीत पिकणारे आहेत का, आणि मसाल्याचं मार्केट आहे, कारण एशियन कंट्रीमध्ये मसाले वापरतात तसे युरोपात नाहीत. सो मसाले वापरले तरी कशाला वापरतात, ते आले कुठून, ह्याची मला एक क्युरिओसिटी असते. उझबेकिस्तानमध्ये मला हळद पासून जिरं मिरं धनी सगळं 100% सगळे मसाले दिसले मार्केटमध्ये. त्याचे व्हिडिओ पण मी इंस्टाग्रामला लाईव्ह करून दाखवले लोकांना. पण असा एक कुठला पदार्थ आहे की जो खाण्यासाठी परत त्या देशात जाशील तू? आता एक नाही म्हणता येणार, एक सांगू शकतो की काय खायचं नाही. चायनामध्ये जाऊन लोकल फूड खायचं नाही.
सगळ्यात चांगलं उत्तम चविष्ट चायनीज फूड इंडियामध्ये मिळतं गाड्यांवरती, कारण ते इंडियनच असतं, फक्त शेजवान चटणी टाकून एक फ्लेवर चायनीज दिलं असतं. चायनीज फूड आपण खाऊ शकत नाही. आणि तसं म्हटलं तर फिलाफ नावाचा एक आहे पदार्थ उझबेकिस्तानमध्ये, फिलाफ. तो एक छान आहे, म्हणजे पुलाव असतो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मीठ असतात. आणि सँडविचेस मी खूप स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये खाल्ले. वायकिंग लोकांचं स्वतःच असं फूड नाहीये, सो ते मिक्स फूड आहे, सो ते एक आवडलं मला. आणि टर्कीचं बऱ्याच गोष्टी आहेत, आता मला नाव नाही आठवत, पण टर्की मी पुन्हा पुन्हा जाईल फूडसाठीच फक्त. ग्रीकमध्ये मी सलाडसाठी जाईन, ग्रीक सलाड खूप बेस्ट. आणि इटलीमध्ये खूपच पिझ्झा, पास्ता वगैरे गोष्टी. इटालियन फूडचा जो ऑथेंटिक लोकल फ्लेवर आहे तो खूप मस्त आहे. ते तिथं जाऊन खाण्यात मजा आहे. तिथे जाऊन मॅगडीमध्ये जाऊन आपण जर हे खाणार असेल तर काय मजा नाही तिथे. आणि लंडनचं फूड म्हणजे इंडियन फूड. सायमन गो बॅक म्हणत म्हणत आपण लंडन पर्यंत पोहोचलोय. लंडन मधून पण सायमनला आपण बाहेर घालवलंय. त्यामुळे पूर्ण ते तिथे इंडियन फूड मिळतं. प्रवास करता करता तू कंटेंट क्रिएशन पण करतोस, तर हे करताना तुला काय अडचणी येतात? सगळ्यात महत्वाची अडचण वेळेची आणि डेटा अपलोड आणि इंटरनेटची. सो मी युट्यूबला जास्त करत नाही. मला इतका वेळ मिळत नाही आणि ते मॅनेज होत नाही माझ्याच्याने, कारण ही जर्नी एक्सप्लोरसाठी आहे. सो मी इतका 4-5 तास वेळ देऊ शकत नाही. इंस्टाग्रामला इन्स्टंट व्हिडिओ बनवतो, जे काही इम्पॉर्टंट असेल त्या गोष्टीवरती, आणि ते पटकन VN-वरती एडिट करतो. इंटरनेट खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक वेळी मला आठवतं की आपल्या देशामध्ये पाण्यासारखा डेटा वाहतो. आपण हिशोब लावत नाही किती GB परचेस केला किंवा काय. 300-400 म्हणजे $3 $4 मध्ये आपला महिना निघून जातो, अनलिमिटेड इंटरनेट. पण जगामध्ये भारत सोडल्यानंतर इंटरनेट प्रचंड महाग आहे. त्यावेळी मला कळतं की जिओनं क्रांती आणली आहे, त्याची गरज आहे. असे व्यावसायिक देशात असावे, त्यामुळे आपल्याला त्यांना शिवाय द्यायला इंटरनेट मिळतं. सो तो एक महत्वाचा आहे, इंटरनेट अपलोड करण्यासाठी हाय स्पीड इंटरनेट हवंय. दुसरं वेळ, फुल डे राईड, बाईक, टेंट वगैरे असेल तर ते सेटअप लावणे वगैरे काय. कधी कधी फूड स्वतः बनावं लागतं, प्लस हे कंटेंट क्रिएशन करणे, ते एडिट करणे, सिलेक्ट करणे, डेटा स्टोरेज करणे. हार्ड डिस्क आता स्टोरेज केलेला गेला त्याच्यामध्ये, त्या सगळं ह्या घटनेमध्ये. पण सगळे लोक म्हणतात क्लाउड स्टोरेज वगैरे. दिवसाला 20-30 GB डेटा होतो, तो रात्री अपलोड करायला हाय स्पीड इंटरनेट हवं. ते शक्य नाही होत एवढं, रात्र जाते अपलोड रिट्राय करण्यामध्ये. सो ते फिजिबल नाहीये. तुमची 7 दिवसाची ट्रिप असते तेव्हा शक्य होतं, पण ते सर्व नियम ह्या 4-4, 5-5 महिन्याच्या ट्रिपला लागू होत नाहीत. तो एक मोठं चॅलेंज आहे, डेटा स्टोरेज आणि अपलोड. असं कुठला देश आहे जो तुला वाटतं की उगाच आलो इथे? नाही, असं तर मला नाही वाटलं की उगाच इथे आलो, कारण मी निघालो एक्सप्लोरेशनसाठी. मला हवंय प्रत्येक गोष्ट नवी आहे, मला रोज नवी गोष्ट हवंय, भले ती घाण का असेना, पण कालच्या पेक्षा वेगळं आहे. मला नाविन्य हवंय. डझंट मॅटर ते क्वालिटी काय आहे त्याची, कारण मी तिथे काय नांदायला गेलो नाही, मला कंटिन्यू करायचंय. बरोबर. सो जे जे भेटेल, चांगले वाईट, हे सगळे जमा करणे, शिकणे, त्यातून काय देता आलं घेता आलं तर घेणे, पुढे जाणे. सो असं कधी नाही वाटलं की ते का आलो. प्रत्येक देशात मला जायचं, 195 देशापैकी. अगदी आफ्रिकेतले लोकांनी बदनाम केलेले घाण्यातले देश असतील तरी पण मला तिथं जायचंय, मला बघायचंय की ते खरंच आहे. सो या प्रश्नाचं उत्तर असं देईन की मला अजून तर तसं वाटलं नाही, आणि वाटायची गॅरंटी पण नाहीये, कारण माझा उद्देश वेगळा आहे. मग असा कुठला देश आहे की तिथे गेल्यावर सगळ्यात जास्त चांगलं वाटलंय तुला? याच्या आधी मला स्वित्झर्लंडला वाटलं होतं, आता नॉर्वेला 1 नंबरला ठेवलं मी. पहिल्या ट्रिपमध्ये स्वित्झर्लंड होतं, मला वाटलं 1 नंबरला असेल, तेव्हा तोपर्यंत मी नॉर्वे फिरलो नव्हतो. यावेळी नॉर्वेला गेल्यानंतर मला समजलं की नॉर्वे बेस्ट आहे. काय असं तिथे? स्वित्झर्लंड सुंदर आहेच, पण नॉर्वे मला रोज व्हरायटी द्यायचं, रोज नवीन प्रकारची सिनरी होती. कधी जंगलातून मी चाललोय, तर कधी एकदम टॉप माउंटनवरती गेलोय आणि ड्राय टेरेन आहे, तर नॉर्डकॅपच्या भागामध्ये तर एकदम आर्टिक सी, वेगळं वेदर. तिथे तर 15 दिवस मी अंधार पाहिलं, रात्र पाहिली नव्हती. 15 दिवस मी दिवसात होतो. सो रात्रीची ब्युटी असेल. नॉर्वे आयलँड्स, लोफोटन आयलँड ती जगातलं सगळ्यात सुंदर आयलँड असं म्हटलं जातं. 300 किलोमीटरचं ते रेंज आहे, तर तिथं प्रत्येक आयलँडची वेगळी ब्युटी आहे. सो मला आयलँड मिळत आहेत, बीचेस मिळत आहेत, समुद्र आहे, नद्या सुंदर आहेत, जंगल आहे, तिथे पठार आहेत. म्हणजे निसर्गाचं प्रत्येक कांगोरा असेल तो मला तिथं अनुभवता आला. टुंड्रा प्रदेश, रेनडियर, मूर्स नावाचे प्राणी रस्त्यावर येत जात आहेत. सो नॉर्वे बेस्ट आहे, मी रिपीट जाऊ शकतो कितीही वेळा, इतका सुंदर नॉर्वे. नॉर्दर्न लाईट्स पण आहेत. हा, विंटरमध्ये नॉर्दर्न लाईट्स दिसतात, कारण ते दुसरं काय दिसतच नाही, अंधारच असतो 3 महिने, एकच दिसतं नॉर्दर्न लाईट्स. समरमध्ये खूप सारं दिसतं आपल्याला तिथे. अशी कुठली ऍडव्हेंचरस घटना घडली का तुझ्या बरोबर या अख्ख्या प्रवासात? तिबेटमध्ये जायची खूप इच्छा होती, आणि मी हिमालयात खूप ट्रेकिंग केलं. सो एक इच्छा होती, ह्याच्या पलीकडे काय ऐकलंय आपण, रूफ ऑफ द वर्ल्ड, तिबेट प्लाटू.
तिबेटला जसं भौगोलिक वेगळेपण आहे तसं ऐतिहासिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचा भाग आहे तो तिबेट. तिबेटियन लँग्वेज, तिबेटियन फूड असेल, लासा, पोटाला पॅलेस, दलाई लामा, बुद्धिझम, परत तिबेट क्रॉस करून चायनातून फयान वगैरे आलेले आपले ते काय प्रवासी होते. सो त्यांच्याबद्दल वाचलं होतं. सो त्या भूमीबद्दल क्युरिओसिटी होती. आणि दुसरी गोष्ट त्याचा डेटा मिळत नाही बराच, कारण चायना कंट्रोल्ड आहे, चायनाचं सगळं मीडिया कंट्रोल आहे. सो मला स्वतः बघायचं होतं. सो ती वेळ आली, मी नेपाळमधून तिबेटमध्ये गेलो आणि एक दिवशी आपल्या इथं हाय पासेस कसं असतं हिमालयात, की आपण 18,000 फुटावर 19,000 फुटावर जातो आणि खाली उतरतो आणि अर्ध्या एक तासामध्ये आपण पुन्हा 10,000 फुटावर आलेलो असतो किंवा 1-1.5 तासात. तो 10,000 फूट हे थोडंसं ठीक वातावरण आहे मनुष्यासाठी. 15,000 फुटाच्या वरती ऑक्सिजन लेवल कमी असते आणि खूपच असा थंड वारा असतो आणि त्याने हेडेक होतो, MS होतो, ॲक्यूट माउंटन सिकनेस. सो मला तो एक्सपिरियन्स होता. सो एके दिवशी वातावरण खूपच डेंजर होतं. मी होतो एका 15,000 फुटावरती गेलो, तिथून 17,000 फुटावर टंगोला पासवरती गेलो, खाली उतरलो 15,000 वर आणि तिथे टाइमपास वगैरे केला आणि नेहमीप्रमाणे अपेक्षा की आता आपण खाली उतरायचं आणि कंटिन्यू करायचं. पुढचे 150-200 किलोमीटर मी 15,000 फुटावरच होतो आणि तेव्हा मला लक्षात आलं की आपण तिबेटियन प्लाटूवरती आहे, पठारावरती आता खाली नाही उतरणार. आणि दुपारी 3 नंतर प्रत्येक हाय पासेचं वातावरण बिघडतं. तसं तिथलंही बिघडलं आणि स्नोस्ट्रॉम आला. स्नोफॉल खूप मस्त. 10-20 मिनिटं मजा वाटते की तू खूप छान असे स्नोफ्लेक्स येत असतात. पहिल्यांदा आयुष्यात मी स्नोस्ट्रॉम मध्ये फसलो होतो. स्नोस्ट्रॉम म्हणजे प्रचंड थंड वारा आणि प्रचंड सोसाट्याचा वारा. त्यामुळे आपण गाडी चालवत असताना गाडीवर इकडून तिकडे बर्फाचे असे लपके यायचे आणि हेल्मेटच्या ग्लासवरती पूर्ण असं पॅक होऊन जायचं हेल्मेट. सो एका हातानं वायपर माझा चालू होता. हेल्मेट ओपन केलं की तोंड भरून जायचं बर्फाने. आणि त्याच्या वेगळं चॅलेंज म्हणजे थंड वारा. तो प्रचंड थंड वारा आणि कधी या बाजूने कधी त्या बाजूने. ट्रकशिवाय दुसरी कोणती वाहतूक नव्हती. सो बाजूने ट्रक जर गेला की त्या ट्रकचा वारा आणि त्या खाली पडलेला बर्फ, तो ट्रकमुळे त्याचं पाणी झालेलं, त्याचं झालेलं चिखल, हे सगळं खूप हॅरेसमेंट होती. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की माझी बोटं वाचवणे. फ्रोस्ट बाईटची भीती एक लेवल अशी आली 5:30-6 नंतर, कारण थंडी खूप वाढायला लागली. आणि जेव्हा आपण खूप जास्त थंड प्रदेशात जातो तेव्हा आपल्या शरीराची नर्वस सिस्टम जर स्टॉप झाली तर पुढचं सेल्स डेड व्हायला लागतात आणि तो पार्टच काढावा लागतो. सो एक पोझिशन आली की मला समजलं की आता आपलं बधीर होतंय, म्हणजे आपण फ्रोस्ट बाईटच्या खूप जवळ पोहोचतोय. सो इमिजिएट गाडी थांबवली, ग्लोव्स काढले आणि मी माझे हात गरम करायला लागलो. हात माझा गरम होता कारण ऍक्सिलेटरवर होता, हा वाईप करायला लागत होता. सो हा इमिजिएट थंड होत होता. हा, मग प्रत्येक 10 मिनिटानं मला हा हात गरम करावा लागायचा, कारण मला ही बोटं वाचवायची होती. 5 बोटं आहे मला काय होती हाताला. आणि तेव्हा मी लकीली सर्वात मोठं धन्यवाद मानले की 5च्या 5 बोटं माझी शाबूत आहेत. जेव्हा यातून बाहेर पडलो स्नोफॉल, हाय अल्टिट्यूडला स्नोफॉल असतो आणि जेव्हा आपण त्या अल्टिट्यूड खाली येतो तेव्हा त्या स्नोफॉलचा पाऊस झालेला असतो. सो पुन्हा पावसामध्ये येऊन ते सर्व धुवून गेलं, पुन्हा थंड वगैरे होतं. सगळ्यात पहिली चेक केली की सगळी बोटं आहेत, मुवमेंट होते, सगळ्या बोटांमध्ये सेन्सेशन आहे. आणि तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा देवाला आभार मानले की माझी बोटं वाचली. अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या तुला काही करून पाहायच्याच होत्या आणि ज्या तू बघितल्यास? हो, होत्या, बऱ्याच गोष्टी होत्या, कारण प्रवास त्यासाठी. त्यातलं एक लिस्ट सांगतो की लासा मला जायचं होतं, पोटाला पॅलेस पाहायचा होता, त्याच्याबद्दल मी खूप ऐकले. लासा सिटी बद्दल खूप ऐकले. तिबेट तर पाहायचं होतं, तो झाला. लासा, त्यानंतर मला पामीर माउंटन पाहायचं होतं. सोलार फर्निसेस आहे उझबेकिस्तानमध्ये, ती रशियानं 1987 साली बांधली. अणुभट्टी सारखी त्याचं काम आहे ते. त्याची क्युरिओसिटी मला एवढी होती की मला ती पाहायचंच होतं. मी लहानपणी आपण किंवा सर्वांनीच भिंगाने आपण कागद जाळलेला आहे. त्या सोलार फर्निसेस मध्ये मी लोखंडाची पट्टी जाळली, लोखंड जाळलेलं. आणि कागद जाळण्यासाठी आपल्याला काही वेळ लागतो, तिथे वेळ पण नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो स्पार्क ओढायचा आणि पूर्ण पट्टीला होल्ड पडत होतं. ती होती सोलार फर्निसेस, उझबेकिस्तानमध्ये बनवले. रशियानं बनवलं होतं, पण रशियाचे कोलॅप्स झाल्यानंतर ती उझबेकिस्तानमध्ये आली. तर एका डोंगरावरती 65 असे पॅनल आहेत आणि त्याची इकडे सर्व सूर्यकिरणे इकडे घेतली जातात. तिथे खूप मोठा पॅनल आहे कर्व आकाराचा, तो काहीतरी त्याचे 5 डिजिट नंबर आहे, ते मिरर्स, आणि ते सर्व एकत्र केले जातात. म्हणजे जो मेल्टिंग पॉईंट असतो तिथं त्यांची लॅबोरेटरी, त्या लॅबमध्ये ते एनर्जी जनरेट करतात. जसे आपण युरेनियम पेटवून, युरेनियम यूज करून आपण जे अणुभट्टी करतो, त्याचा रेडिएशनचा धोका असतो म्हणून ते अंडरग्राऊंड असतात, बॅक असतं. पण ही कम्प्लीट नॅचरल एनर्जी, काही पोल्युशन नाही, काही नाही, कोणती एनर्जी यूज नाही, फक्त जास्त सोलार. सो त्याचं एक मिनिचर बाजूला होतं की माझ्यासारखे लोक येतील त्यांना दाखवावं कसं आहे. सो ते खूप मोठा पॅनल होता तो. तिथे तो जो मेल्टिंग पॉईंट ते सेट केल्यानंतर लोखंडाची पट्टी जर नेली तर तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडला ती जळून जात होती, तिथं होल पडत होतं.
बापरे. ती गोष्ट पाहायची होती. दुसरी होती आरल सी, जगातील सेकंड लार्जेस्ट सॉल्ट वॉटर बॉडी. ती ड्राय झालेली आहे, तो समुद्र आटलेला आहे. समुद्र आटल्याच्या आपण काही घटनाच नाहीयेत तसे. तो मानवीय हस्तक्षेपामुळे निसर्गाचं जे काही झालं असेल नुकसान, ती पहिली मोठी सर्वात घटना आहे, ज्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. तो ती जागा पाहायची होती. सो मी तिथं गेलो. कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये तो समुद्र आहे. 300-400 किलोमीटर समुद्र आटलेला आहे. अशी मिठाची चादर दिसते, काही ठिकाणी गाळ आहे. उन्हाळ्यामध्ये तिथे धुळीचे वादळ उडतात, त्यामुळे काही गावातून विस्थापित झालेले आहेत. तिथले लोकांची मासेमारी हा व्यवसाय होता, तो बंद झालाय. मोठमोठी जहाजं अशी गाळात रुतून पडलेली आहेत, कारण समुद्रच नाही. तिथे एक पोर्ट होता अरल गावात. ते पोर्ट आता सध्या फक्त क्रेन वगैरे आहेत, एक असं म्युझियम सारखं झालंय. हे अपडाऊन ठिकाण मला पाहिजे होती. सो मी गाडी चालवत त्या माळरानावरती तिथे पोहोचलो. ते पाहिलं तेव्हा मला कळालं की असं आहे. मी ऐकलं होतं वगैरे, पण मी इमॅजिन नाही करू शकत, मला ती पाहायचंय. दुसरी गोष्ट होती बायकानोर कॉस्मोड्रोम सेंटर. 1957 साली रशियाने स्पुटनिक नावाचा सॅटेलाइट सोडला होता. बरोबर. ती घटना क्रांतिकारी होती त्यावेळी जगात, कारण 57 आणि ते आता कझाकिस्तानच्या जमिनीवरती आहे, पण रशियन कंट्रोल्ड आहे. सो मला ते स्पुटनिक पाहायचं होतं. ते काय बोलतात ते कॉस्मोड्रोम सेंटर, की जिथून हे सॅटेलाइट सोडलं होतं. कझाकिस्तानच्या खूप माळावरती आम्ही ती बाईकमुळे शक्य झालं, म्हणून मला बाईक हवी असते की अशा ठिकाणी मला जाता येत, मला कोणाचं बंधन नाही. सो ते एक पाहिलं. मला तो रात्रीचा सूर्य पाहायचा होता. मी 15 दिवस रात्रीच्या याच्यामध्येच होतो. मला अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं घर पाहायचं होतं. मला डंकीचा किनारा पाहायचा होता. लंडनमध्ये सुवर्णदुर्ग नावाची कॅसल आहे, आपला सुवर्णदुर्ग किल्ला आहे, त्याचा थेट संबंध त्या कॅसलचे आहे. मला ते पाहायचं होतं. मला हे ऑन वे हे पुस्तकांचं पहिलं गाव जगातलं. मी पुस्तक प्रेमी आहे, मला पुस्तक वाचायला आवडतात. पुस्तकातूनच मला सर्व काही नॉलेज मिळाले. सो जगातलं पहिलं पुस्तकाचं गाव ते पाहायचं होतं, हे ऑन वे. त्या रिचर्ड बूथ नावाच्या एका व्यक्तीने ते स्थापन केलंय. मला ट्रॉयचा घोडा पाहायचा होता, जो ट्रोजन हॉर्स. आपण 2008 साली ट्रॉय एक लव्ह स्टोरी ते आपण बघितलंय मूवी. बरोबर. ते पाहायचं होतं मला. ते ॲडलेस याच्यावरती आहे ते. मला पर्शियन राजाचं टॉम पाहायचं होता. पर्शियन काय नाव त्याचं, दारोस द ग्रेट आणि सायरस द ग्रेट, त्याची समाधी पाहिजे होती जी इराणमध्ये आहे, ती पाहिजे होती. मला इस्तांबूल शहर पाहायचं होतं, सिल्क रूटवरचं महत्वाचं ठिकाण आहे ते. आडलियाग लेक नावाचं आहे, आडलियाग लेक. ते सेकंड डिपेस्ट पॉइंट ऑफ द अर्थ, 128 मीटर बिलो सी लेवल, ते ठिकाण पाहायचं होतं. मी तिथे गेलो. सो अशी ह्या जगभरातली अशी ठिकाणं निवडलीत की तिथं मला जायचंय. सो असं आहे. दिवस आणि रात्रीचा सगळा हे बिघडलाय असं कधी झालंय का? बिघडलंय म्हणजे आता तू एक दिवसच प्रवास करतोयस आणि एक दिवस आणि रात्रच नाही बघितली, किंवा परत रात्रच आहे आणि दिवस बघितलाच नाही अनेक दिवस. दिवस बघितला नाही हा प्रकार विंटरमध्ये असतो, तो अनुभवाला नाही आला. पण मी 15 दिवस रात्र नाही पाहिली. मी फिनलँड मधून जसं उत्तरेला जाऊ, एक पॉईंट असा आला, मी आर्टिक सर्कल विषुववृत्त ते क्रॉस, सॉरी विषुववृत्त नाही, काय म्हणतात त्याला, ध्रुववृत्त, आर्टिक सर्कल, ते पार केल्यानंतर कम्प्लीट 24 तास दिवस मी फिनलँडमधून क्रॉस केलं. तिथून पुढचे 15 दिवस मी त्या भागात होतो. रात्र पाहिली नव्हती मी, 24 तास दिवसच होता. आणि माझी सायकल बिघडली होती. तेव्हा मला जेव्हा शरीराला गरज आहे झोपण्याची, मी झोपलो, माझी रात्र सुरू झाली, मी उठलो की माझी सकाळ. हे सूर्याचं वगैरे काही घेणदेण नाही. तर असं तो. आणि एक दिवस असा होता की मला माहिती मिळाली की त्रोंदेम नावाचं गाव आहे, तिथं अंधार पडतो. आज 500 किलोमीटर गाडी चालवली, आपल्याला 2 तासाचा अंधार आहे. सो आपण आज पार्टी, आज चिकन आहे, आज अंधार पडणार आहे, अशी एक्साइटमेंट होती की आज अंधार मिळणार आहे आपल्याला बघायला. सो मी 500 किलोमीटर अंतर चालवून त्या गावात पोहोचलो आणि अंधार बघितला. तेव्हा कळालं की अंधाराची गरज किती. ह्या सगळ्या देशांमध्ये असं कधी घडलं का की त्या देशाची परिस्थिती, लोकांची परिस्थिती किंवा इन जनरल बघून असं वाटलं की खंत वाटली तुला त्या लोकांबद्दल, देशाबद्दल? मला इंग्लंडबद्दल वाटलं. आणि त्यांचे नियम बघितल्यानंतर वाटलं यांनी आपल्यावर राज्य केलंय. हा वाटलं मला खरंच. आणि तिथल्या ब्रिटिशांची मला खरंच कीव आली. अतिशय हेल्पलेस झालेत ब्रिटिश. पहिली गोष्ट, लंडन मधून त्यांना हकलवलं गेले बाहेर. ते आता कंट्री साईडला राहतात. पोलिसांवरती सतत शिव्या देतात, कारण जसं मला अनुभव आहे तसा त्यांचा रोजचा अनुभव आहे. मायग्रेशन जे सुरू आहे, लिगल मायग्रेशनमुळे कंट्रीची भरभराट होते. भारतीयासारखे लोक जातात तिथे, उद्योगधंदे उभारतात, व्यवसाय करतात. पण त्यांचं एक आणखी एक नाटक आहे, म्हणजे आता जिओ पॉलिटिकल विषय आहे राजकारणाचा, की त्यांनी असायलम देतात. ते बऱ्याच कंट्री, जिथं कंट्रीमध्ये युद्ध सुरू आहे ना, तिथली लोक पासपोर्ट फाडून बोटीने येतात आणि आम्हाला असायलम. त्यांचं म्हणणं की आम्ही राजा, आश्रय मागितला की देणं आमचं काम आहे. अरे पण तुमची प्रजा पण आहे ना, त्यांच्याकडे पण बघा, त्यांचे हाल चाललेत.
मी लंडनमध्ये 1 महिना होतो. 3 आंदोलनं बघितली. त्यातलं एक ह्यासाठी होतं की असायलम. तुम्ही बोटीतून आलात की तुम्हाला डायरेक्ट हॉटेलमध्ये ठेवलं जातं. 3 टाइम जेवायला दिलं जातं, जे खूप महागड आहे. त्यांना आयफोन दिला जातो. आणि काही वर्षापूर्वी एक रूल होता की तुमची फॅमिली युनाइट करायची काम पण सरकारचं. म्हणजे एक माणूस आला तर तुझी बायका पोरं कुठे आहेत त्या देशात त्यांना शोधून आणायचं, त्यांना त्या देशात ठेवायचं आणि खाऊ पिऊ घालायचं. आणि स्थानिक लोक 42% टॅक्स भरून मारतायत. आणि त्यासाठी यांना काम पण करावं लागतं आणि ह्या लोकांना काही काम करायची गरज नाही. बरं, सरकारचं म्हणणं आहे की तुमच्याकडे वर्क परमिट आहे, तुम्ही काम करू शकत नाही. मग हे यांना बसून खाऊ घालायचं, यांना काम पण करू द्यायचं नाही. हे चोऱ्या माऱ्या करतात, इझी मनी. मग त्याचा त्रास सगळ्यांना होतो, माझ्यासारख्यांनाही होतो आणि तिथल्या स्थानिकांनाही. बरोबर. सो मला वाटलं की मला किव आली त्यांची. आणि त्यांचे रूल, एक तर रूल ऐकला मी असा की जर चोर तुमचा मोबाईल घेऊन पळाला, त्याच्या डोक्यावर हेल्मेट नसेल तर पोलिसांनी त्याला फॉलो नाही करायचं, कारण त्याने हेल्मेट घातलं नाही, तो पडला तर त्याचं डोकं फुटेल. हा रूल आहे, हा रूल आहे, हा रूल आहे. आणि यांनी कायदे बनवलेत, हे जगाला कायदे शिकवले यांनी. सो जरा वाटलं मला किंवा आली. ग्रॅबलाईनचाही प्रकार आहे. ग्रॅबलाईन नावाचा एक आहे, ऑक्सफोर्ड स्ट्रीट आहे. म्हणजे आता ही 1 महिन्यातली घटना आहे ती. तिथे त्याने एक हिरवा पट्टा मारलाय फुटपाथवर आणि त्याच्यावर लिहिलंय की माइंड युअर ग्रॅब. तुम्ही ह्या पट्ट्याच्या इकडे आलात तर तुमचा मोबाईल चोरी होऊ शकतो 100%. तुम्ही भिंतीकडे आणि चालायचं. सरकारचं काम आहे चोरी रोखणे, सावध करणे नाही की इथं चोरी होते, इतर रस्त्यात. नदीवर लिहितात ना कॉशन लाईन की पाणी वाढलं की पाण्यात उडी मारू नये किंवा काय असं. रस्त्यावर लिहिले चोरीसाठी. आणि यांनी आपल्यावर राज्य केलं. माझा रोज तोच प्रश्न पडायचा, एक घटना काढायची डोक्याला हात मारायचं की यांनी आपल्यावर राज्य केलं. सो मला त्यांची किव आली जरा. ह्या सगळ्या देशांमध्ये असा कुठला देश वाटला तुला की ह्याच्यापेक्षा आपला भारत खूपच चांगला आहे? वरच्यावर वाटत राहतं मला, पण जेव्हा डिसिप्लिन, शिस्त, पॉप्युलेशन किंवा सिव्हिक सेन्सची गोष्ट येते तेव्हा मला वाटतं की हे देश बरं आहेत. आणि याच्या पलीकडे विषय जातो तेव्हा वाटतं माझा भारत देश बरा आहे. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा जेव्हा पोलिसांचा विषय आला, मला नक्कीच पहिलीच आठवण झाली मुंबई पोलिसांची. आणि मी एका व्हिडिओमध्ये मेन्शनही केलं आणि मुंबईच्या बातम्यांमध्ये पण चालवलं होतं की त्या म्हणजे नवी मुंबईच्या पोलिसांचं कौतुक वगैरे काय काय. सो तिकडे पोलीस सिस्टम आपल्यासारखे स्ट्रॉंग नाही. हेल्थ सिस्टम सुद्धा भारतात 1 नंबर आहे की तुम्ही कुठेही गेला की तुम्हाला 10 मिनिटात सर्व्हिस कुठलीही मिळू शकते. अगदी थंडी तापापासून कॅन्सरपर्यंत तुम्हाला डॉक्टर पुण्यात असे अवेलेबल आहे. परदेशामध्ये, युरोपमध्ये खूप डिफिकल्ट आहे. एका मित्राच्या घरी होतो तर त्याने सांगितलं की 3 महिने झालेले प्रेग्नेन्सीला, ते सोनोग्राफी करायला गेले, 8 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळाली. ते पोरगं स्वतः येऊन सांगेल की आय एम मेल ऑर फिमेल, नो नीड टू डू सोनोग्राफी. निसर्ग थोडी थांबणार यांच्यासाठी. आणखी एक किस्सा आठवला मला, सांगितलं मला गेला. ऍक्सिडेंट झाला, त्यांना एकदम फास्ट सर्व्हिस मिळाली ॲम्ब्युलन्सची. एकदम 10 मिनिटात हॉस्पिटलला, तिथे जाऊन ते 8 तास बसले होते. का तर डॉक्टरांनी कळालं की जीवाशी आलं नाही ना, मग सिरियस नाही, मग थांबा, तुमचा जीव जातोय ना तर आम्ही काहीतरी करणार, पण जीव जाऊ नये म्हणून तुम्ही आता असा ठेवला तर नक्कीच जाणार जीव. हे हात मोडलेलं गळ्यात घेऊन बसलाय आणि हा विक्टिमचा किस्सा आहे. तेव्हा मला कळालं की गाडी आपला देश बरा. तुम्हाला तिथं जर झेरॉक्स काढायचं असलं तरी प्लॅन करावा लागतो. झेरॉक्स अवेलेबल, इथं आपण बाहेर पडलो, येलो बोर्ड दिसला, 2 रुपये झेरॉक्स मिळाला. तिथं खर्च तर महाग आहेच, प्लस ती शोधायला एका पर्टिक्युलर एरियात जावं लागतं, तिथे प्लॅन करावा लागतो, बसने जावं लागेल काय, असं डायरेक्ट तुम्हाला मिळत नाही. मला टायर घ्यायचे होते, 8 दिवस वेस्ट केले मी, टायर मिळाले नाहीत मला. मी इंडियातून टायर परचेस केले, ते कुरिअर केले तरी स्वस्त मिळाले आणि ते फास्टेस्ट मिळाले मला तिथे, इमिजिएट लंडनमध्ये मिळण्यापेक्षा. भारतामध्ये जर मी असतो, टायर मला बदली करायचे, जाता जाता प्लॅन केला असता की इथं थांबायचं, टायर बदली करून पुढे जायचं. तिथे पूर्ण प्लॅनच करावा लागतोय. तेव्हा वाटतं ही गाडी आपली देश बरा, आपल्या देशाची सिस्टम बरी. जेव्हा मला प्रेम हवं असतं, म्हणजे लोक गप्पा वगैरे चालले आहेत एकदम मस्त असं, तेव्हा मला आपल्या देशाची आठवण येते. तेव्हा मला आशियाची आठवण येते. आशिया खंडात मला हे युरोप पूर्ण मशीन सारखं, सगळी माणसं सकाळी चावी देऊन दिलेल्या मशीन सारखे वागणार. ऍक्सिडेंट झाला तरी कोणी थांबणार नाही, काय नाही, पोलिसांना फोन करणार. त्यांचं म्हणणं की पोलिसांचं काम, सिलेबसच्या बाहेर काही करणार नाही. हे मला युरोपमध्ये जाणवलं. आणि आपण थोडं कॅज्युअल आणि कम्फर्ट आहोत. आणि ॲज अ ह्युमन, सोशली आणि ॲनिमल आहे आपण, आपल्याला त्याची गरज आहे. तेव्हा मला आपल्या देशाची आठवण येते. जेव्हा जेव्हा स्वातंत्र्य, तेव्हा मला कळतं की आपल्याला आपण नाही डिझर्व करू तेवढं स्वातंत्र्य आहे आपल्याला. आपण एवढं स्वातंत्र्य, आणि इतकी अनसिव्हिलाइज आणि एवढी प्रचंड मोठी लोकसंख्या, ह्यांना तर एवढं स्वातंत्र्य देऊ नये. त्यामुळे मला हे आठवलं की कधी कधी एखाद्या देशामध्ये मला बंधनं यासाठी टाकलेली आहेत की एक व्यवस्था आहे, देश आहे, सिस्टम आहे, त्यासाठी. तेव्हा मला कळतं की
आपल्याला तरी एकदमच आहे, म्हणजे फ्रीडमच्या पुढे आपण पोचलोय, त्याची गरज नाही. तर तू भारतात ना आलायस, हे कळल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया काय असते? बाईकवरती असेल ना तर खूप वेगळा ट्रीटमेंट असते, कारण त्यांनी हार्डली एखादा बायकर पाहिलेला असतो. बाईक मोस्टली त्यांना व्हाईट फेसेस विथ बाईक अँड कार असं बघण्याची सवय आहे. सेंट्रल एशिया असेल, चायना असेल, त्यांना इंडियन फेस आहे प्लस बाईकवरती. कारण मी आधी सांगितलं की आपली अडचण काय आहे. प्रचंड मोठा खर्च लागतो, डॉक्युमेंट, चायना क्रॉस करावा खर्च आहे, पुन्हा इकडे शिपिंग. सो आपल्यातली बायकर्स बाहेर पडत नाहीत, सो खूप कमी मिळतात. सो ते एक असते क्युरिओसिटी. रशियामध्ये मला खूप वेलकम झालं. रशियामध्ये खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. इव्हन उझबेकिस्तानमध्ये रस्त्यावरून माझ्या गाडी दिसते, तिथे इंडिया वगैरे लिहिले इमेज तिथे, तर लोक गाडी थांबून नमस्ते करायला अशी धडपडत होती की नमस्ते, गाडीतून येते. किंवा एखादा हिंदी बॉलिवूडचं सॉन्ग आहे तर ते म्हणायचे. राज कपूर, मिथुनचं ते जिमी जिमी सॉन्ग तिकडे खूप फेमस आहे. खातोबा जिमी जिमी, हा 90 साली, अजून सुद्धा लोक ती पागल आहे त्या जिमी जिमी सॉन्ग साठी. सो ते लोक म्हणायचे की ती आपलं कनेक्शन दाखवायचे. मला जास्त मला वाटतं असं रोडवरती वेलकमिंग उझबेकिस्तानमध्ये झालं. मी तिथे 27 दिवस होतो त्या देशात. रशियामध्ये मी स्वतः ग्रामीण भागात गेलो होतो शेती बघायला. रशियाची शेती मी खूप दिवसापासून ऐकली. सो सगळे शेतकरी एकदम इम्प्रेस, इंडियातून डायरेक्ट आपल्या शेतात. सो फोटो वगैरे तिथे एक चांगलं वेलकमिंग होतं. बॉर्डर क्रॉसिंगला रशियाचा मला खूप चांगला एक्सपिरियन्स होता. 35 मिनिटात मी रशियामध्ये एंट्री केली. 47 देशामध्ये सगळ्यात स्मूदेस्ट बॉर्डर क्रॉसिंग रशिया. आणि मला तोपर्यंत सांगण्यात आलं होतं की 1 दिवस लागतो, खूप त्रास आहे. आणि ही सगळे युरोपियन लोकांचे एक अनुभव आहेत, आपल्यातून कोणी गेले नव्हतं लेटेस्ट. आणि आपल्यातली एक मीनाक्षी आली होती आणि विराजित मंगोळे म्हणून, ते युरोपमधून रशियात एंट्री केली होती. त्यांना 1 दिवस थांबवलेलं, 1 दिवस पूर्ण अतिशय हॅरेसमेंट टाईपची प्रोसेस होती ती. मी सगळ्या धैर्याने गेलो होतो, खाण्यापिण्याची पाण्याची व्यवस्था करून की आपल्याला 1 दिवस जाणार. माझ्यावर ड्रोन होता. नुकताच जॉर्जियाच्या बॉर्डरला एकाचा 2 ड्रोन जप्त केला होता आणि 2 लोकांना ड्रोन सेट सोडलं होतं. पण 4 तास त्यांच्याकडून सगळे डेटा चेक करून घेतला, बरेच फॉर्म भरून घेतले. सो मी हे सगळ्या तयारीनं बॉर्डरला गेलो आणि 35 मिनिटात काम झालं माझं फक्त. अनएक्सपेक्टेड टोटली. गाड होता, त्यांनी बघितलं पासपोर्ट, इंडियन पासपोर्ट. रेग्युलर त्यांना कझाकिस्तानचे आणि उझबेकिस्तानचे पासपोर्ट असतात ट्रकवाले. सो त्यांना विजाची गरज नाही, ते स्टॅम्प. सो पासपोर्ट बघितला, इंडियन पासपोर्ट आणि प्लस विजा. त्यानं फोन केला, त्यांनी सांगितलं की डायरेक्ट इमिग्रेशनला पाठव. मग गाडी पार्क केली, गेलो, लाईनमध्ये उभा राहिलो. त्यांनी आवाज केला, त्याला समजलं की हात तो इंडियन आहे. मला बोलवलं विदाऊट क्यू आणि एक परिचय हातात दिली, इमिग्रेशन फॉर्म तो भरला मी आणि पुन्हा लाईनमध्ये उभा राहिलो. त्याने पुन्हा खुणवलं की ये इकडे म्हणून. आणि ते 2 स्टॅम्प, जे आवाज येतो आपला खटखट आणि कळतं की इमिग्रेशन कम्प्लीट, ते स्टॅम्प पडले. दुसरी परिचय असते सिक्युरिटीची, त्याच्याकडे गेलो. सिक्युरिटी गार्ड माझ्याशी गप्पा मारत बसला, इन्स्टेड ऑफ चेकिंग ऑल दिस स्टफ अँड ड्रोन बेंड काय. 2 मिनिटात त्यांनी सांगितलं ओके डन. 35व्या मिनिटात रशियामध्ये होतो आणि एकदम काय शॉकिंग. ते आपलं काय म्हणतात, फायदा झाला असेल या सगळ्या गोष्टीचा, राजकारणाचा. आपल्या कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या बाहेरच्या लोकांना नाही आवडत? आपल्या गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत. कारण मी काय करतो, गप्पा मारताना मी 2-4 शिवाय देतो आपल्या देशाला, मग ती खुलायला लागतात. मीच सांगतो की बाबा इथं येतं असं आहे. एखादी मुलगी आहे, ती म्हणते मी इंडियात गेले वगैरे, तर ती सांगत नाही. कसं असं एक रिस्पेक्ट असतो. मी सांगतो मग तुला फोटोला त्रास दिला असेल लोकांनी इथे, मग सांगतो गल्लीच्या वगैरे दिसलं असेल, मग ती सांगायला लागते. मला हवं आहे, मतं तुमची काय आहेत मला कळलं. त्यामुळं त्यासाठी मी आधीच हे करतो की असं असं आहे, मग ती सांगायला लागतात. आपण पॅट्रिऑटिझम वगैरे असतो, पण वास्तव तर नाकारू शकत नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता, आपला गलिच्चपणा. बरोबर. आणि आपण एकदम भिकाऱ्यासारखे त्यांच्या मागे फोटोसाठी गर्दी करतो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची मला खटकलेली म्हणजे रशिया असेल किंवा नॉर्दर्न पार्ट ऑफ युरोपची लोक आहेत, त्यांना 2 महिने सूर्यप्रकाश हार्डली मिळतो. सो ते लोक गोव्याला येतात आणि बिकिनीवरती झोपतात, कारण त्यांना सूर्यप्रकाश हवा आहे. बरोबर. मग त्यांनी कपडे काढले म्हणजे आपल्या लोकांना वाटतं ते अवेलेबल आहेत, ते निर्लज्ज आहेत. मग ते चिटकायला जातात, फोटो काढायला जातात, ते गैरफायदा घेतात. त्यांना हे नाही कळत की त्यांना सूर्यप्रकाशाची गरज आहे, त्यांच्या देशात मिळत नाही म्हणून. आणि ती पात्रताच नाही आली आपल्या अंगी की कसं ट्रीट करावं. आणि आपण डंका पिटत असतो, अतिथी देवो भव, आमची महान संस्कृती वगैरे हे. पण जेव्हा तुम्ही गप्पा मारता तेव्हा कळतं की संस्कृती आपली संपलेली, आपण विसरलोय. आपण ज्या गोष्टी आणलेत त्या दुसऱ्याच आहेत. सो हे मला जाणवलेल्या गोष्टी आहेत, ज्या नाही पाहिजेत. मलाच खूप बॅड फील होतं. आता तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये जशी तुला चांगले लोक भेटले, तसेच काही विचित्र किंवा असे लोक भेटले असतील ज्यांनी तुला एक भीती वाटली असेल त्या लोकांमुळे किंवा लोकांची, असं कधी घडलंय का? टर्कीमध्ये एकदा रिमोट एरियात फिरत होतो मी. तो खरंच रिमोट होता खूपच. ते 200-250 किलोमीटर रेस्टॉरंट नव्हतं, कुठे गाव नाही, पूर्ण गवताळ प्रदेश. तिकडे संध्याकाळी 5ला मी एका ठिकाणी
पाण्याचा नळ बघून झोपलो. तर एक गाडी आली, तो किस्सा मी बऱ्याच वेळा सांगितलेला पण ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये शिकारी लोक होते. मी झोपलो होतो डोळ्यावर पट्टी बांधून. गाडी आली, 7-8 लोक उतरले, त्यांची लगबग सुरू होती. मी असं अज्युम केलं की काहीतरी असेल, आलेत माझ्यासारखे रेस्ट करायला वगैरे. टूलकिटचा आवाज आला मेटलचा, मला वाटलं टूलकिट असेल, ब्रेकडाऊन असेल. आणि नंतर कुत्रं पाणी पिण्याचा आवाज आला. माझी क्युरिओसिटी म्हणून टिपेला पोहोचली की भाई काय चाललंय बाहेर बघावं. मी पट्टी काढली, बघतोय तर इकडे कुत्रे, इकडे हत्यारे लोक. मेटलचा आवाज होता तो हत्यारांचा होता. वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे होती त्यांच्याकडे. ती साफसफाई चालली होती, काय रक्त लागलं होतं. बाजूला 2 लोक एक प्राणी आणलेला कापून ते कापत होते. तोपर्यंत त्यांनी अर्धा कापलेला, त्यामुळे मला तो ओळखला नाही, पण असेल कोणता तरी. हे शिकारी लोक होते. 2 लोक माझ्या गाडीचं जी चौक बघत होते, एक ट्रान्सलेट टाकून. मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं माझी कशी असते ह्याच्यामध्ये, स्वतः काही अजम्पशन करायचं नाही, कारण आपलं अजम्पशन चुकीचं असतं आणि आपण आपलंच प्रॉब्लेम वाढवत असतो. बरोबर. एकदम कोरीपाटी. त्यांना विचार म्हटलं की हाय करूया, हॅलो हाय करूया. त्यांच्या आवाजातून, त्यांच्या बोलण्यातून, बॉडी लँग्वेज मधून कळेल की हे हार्मफुल आहे की नाही, इन्स्टेड ऑफ की स्वतःच अजम्पशन करणे. मी गेलो, हॅलो हाय वगैरे म्हटले, त्यांनी पण सलाम वालेकुम म्हटलं, सलाम वालेकुम म्हटलं मी पण. या पूर्ण देशात सलाम वालेकुम म्हणावं लागतं, इथून पूर्ण इकडे तिकडे सलाम, हॅलो वगैरे काय नाही, सलाम वालेकुम. नो मॅटर विच लँग्वेज इज दिस, कुठली पर्शियन असो, कुठलीही असो, उझबेक असो, काय असो, हा कॉमन शब्द तिकडे, सलाम वालेकुम. मग बोलल्यानंतर आमचं कॉन्व्हर्सेशन पहिलं चेक केलं, इंटरनेट आहे. कॉन्व्हर्सेशन सुरू झालं इंटरनेटच्या ट्रान्सलेटवरून वगैरे. बरेच प्रश्न आले त्यांच्याकडून. क्युरिओसिटी एवढी. पहिले हिंदुस्थान सांगितल्यानंतर, कारण त्यांनी हिंदुस्थानी पाहिला नव्हता, युरोपियन पाहिले. पहिला प्रश्न इकडे कशाला आलाय, म्हटलं इकडे एक रस्ता येतो युफ्रेटस आणि डार्क कॅनॉन बघायला. ते आणखी शॉक, अरे ह्या इकडे कोण येत नाही, लोक इकडे एवढं डेंजर भाग आहे, म्हटलं म्हणूनच आलो. पुन्हा असं बरेच प्रश्न झाले. पुन्हा एक प्रश्न आला की तुला भीती नाही वाटत का इकडे, ह्या भागामध्ये आलाय, ऑलरेडी हा खूप रिमोट आहे, आजूबाजूला काय सोय नाही, रस्ता नाही, भीती नाही वाटत का. आणि अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणे, चेस जे मागाशी सांगितलं, पटकन म्हटलं ही संधी आहे. मेसेज त्यामध्ये टाईप केला मी, आय वॉज ऑलवेज सराउंडेड बाय जंटलमॅन लाईक यू गाईज, जस्ट लवली पीपल, हंबल पीपल, एव्हरीवेअर पीपल्स लाईक यू गाईज. आणि ट्रान्सलेट झालं त्यांच्या लँग्वेजमध्ये, ते हसायला लागले. कॉम्प्लिमेंट असेल किंवा सार्कॅस्टिक आहे, आता मी सार्कॅस्टिकच होतं ते. तर त्यांनी सांगितलं एकमेकाला त्यांच्या लँग्वेजमध्ये की आपल्याला हा जंटलमॅन म्हणतोय, ते पण हसायला लागले. म्हटलं आता वातावरण निवडलेलं आहे, दिस इज अ राईट टाइम टू लिव्ह. पटकन म्हटलं जॅकेट काढून निघावं तिथनं, कारण चकमक वाढली ना की मतं 7-8 मतं आहेत, 7-8 लोक आहेत. कोणी म्हणू शकतो तुझा कॅमेरा आवडला दे, मला मोबाईल आवडला दे, किंवा आज आमचा मसाला कमी पडतोय, $200 दे. मला द्यावेच लागले असते. सो जास्त जेवढं लांब बोलणं, जेवढं कम्फर्ट होईल तेवढा त्रास आहे. तो म्हटलं आता निघावं. पण म्हटलं आता आणखी मस्ती, एक फोटो काढावा, एक आठवण भारी आहे. सो मी फोटो काढायला म्हटलं एक फोटो काढूया. तर त्यातला एक मख्ख चेहऱ्याचा माणूस उठला, गेला गाडीमध्ये आणि लांब लचक रायफल घेऊन आला, खूप मोठी होती. आणि त्याला काही इंटरेस्ट नव्हता या ट्रान्सलेटर खेळामध्ये, मी मंगळावरून येऊ किंवा हिंदुस्थानमधून येऊ. तो मख्ख चेहऱ्याने इकडे तिकडे बघत होता. मी त्याला नोटीस पण केलं होतं. आणि नेमका तोच उठल्यामुळे मी घाबरलो. तो रायफल घेऊन आल्यावर माझ्या चेहऱ्यावरचे रंग उडले. म्हणजे मी आता पटापट असं टॅकल करतोय की याचं काय असेल, म्हणजे मी फिगर आउट करतोय याचा काय उद्देश असू शकतो, काय होऊ शकतं, काय नाही. तर ते माझ्या डोळ्यातून आणि चेहऱ्यावर दिसत होतं. हे लोकांनी पण त्याच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं काय, कशासाठी काय. म्हणजे एकदम हे 1-2 सेकंदाचा घडलेला घटना. तर त्यांनी सांगितलं की फोटोसाठी फोटो चांगला आला पाहिजे. मग त्यांनी त्याला हसले आणि म्हटले असतील त्यांच्या लगत, पोराचं काय म्हणतात त्याला, आपलं ते बीप वगैरे द्यावं लागतील मग. तर तो म्हटला की पोरगं घाबरलं. हा, मग एक सेल्फी काढला, तर रायफल वगैरे दिसली त्यामध्ये, आणि पटकन वाइंड अप करून निघालो. सो असे काय प्रसंग येतात, पण ते आपण कसे टॅकल करतोय, आपलं ह्युमर काय आहे, आपण कशा प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करतोय, आणि आपण घाबरून काहीतरी चुकीचे निर्णय घेतले की ते आपल्या अंगलटी येतात. सो मी तसं नाही करत. सो अशा प्रकारे ते मॅनेज केलंय. आता तू म्हणलास की तुला वाचनाची खूप आवड आहे, इतिहासाबद्दल तू बऱ्यापैकी गोष्टी वाचल्यास. ह्या वाचलेल्या गोष्टी जेव्हा तू खऱ्यामध्ये जाऊन बघितल्यास तेव्हा काय वाटलं तुला? गोनी दांडेकरांच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं मी की स्थान महात्म्य, उदाहरणार्थ एका किल्ल्यावर मी गेल्यानंतर मला तो अभिमान आहे, ऊर भरून येतो की इथं शिवाजी महाराजांचा इतिहास घडलाय, कारण मला त्याचा इतिहास माहिती आहे, मी वाचलं. एखादा उत्तर भारतातला येतो, त्याच्यासाठी तो दगडधोंडे आहेत आणि डोंगर आहे, फक्त एक चढून ट्रेकिंग करून आलो, कुठली भावना नाहीये. पण माझ्या बाबतीत त्या स्थान महात्म्यामुळे मला तिथं गेल्यानंतर खूप भारी वाटतं की मी वाचलंय, असाच ह्या गोष्ट आहे, आणि आता मी त्या जागेवर पोहोचलो जी आपल्या ठिकाणापासून 4,000-5,000 किलोमीटर असेल, दुर्गम आहे. सो ती एक भावना असते ना, ती खूप आनंददायी असते आणि फुलफिलमेंट असते. कधीतरी मी वाचलो होतं, आज त्या जागेवर आहे. असं जगभरातल्या इतक्या जागेवरती मी तो आनंद घेतलाय, आणि त्याच्या पुढे झालेला पैसा खर्च झाला असेल, वेळ गेला असेल, काय व्यर्थ आहे, सॉरी काय म्हणतो, वर्थ आहे, की एकदम वर्थ आहे, की हे ठीक आहे, पैशापेक्षा हे महत्वाचं.
सो ती भावना आहे की फुलफिलमेंट, मजा आहे. आता जेवढे देश तू फिरलायस त्याच्यात जर तुलना करायची झाली तर भारताला तू कुठे ठेवशील? भारत सगळ्या दृष्टीनं वेगळ्या, तुलना होत नाही प्रत्येक गोष्टीची. आपण कमी जास्त असतो कुठल्या याच्यामध्ये. आपलं डेमोक्रेटिक पासून, आणि आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की पर्यटनासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या एकाच देशात आहेत. आयलँड्स आहेत, बीचेस आहेत, वाईल्ड लाईफ आहे, डेझर्ट आहे, स्नोकॅप माउंटन्स आहेत, फॉरेस्ट आहे, परत फ्लॅट आहे, प्लाटो आहे. सगळ्या गोष्टी टुरिझमसाठी ज्या लागतात त्या सगळ्या भारतामध्ये आहेत. आणि आपल्याकडे 4ही सीझनला टुरिझम चालू शकतं. फक्त आपलं गव्हर्नमेंट त्यासाठी अवेअर नाहीये. ती गोष्ट खूपच आपली भारी आहे भारताची. आणि आपली अडचण आहे की प्रचंड लोकसंख्या, आणि तो आपला फायदा पण आहे. त्याच्यामुळे सगळ्या लोकांना आपलं मार्केट मोठं आहे. कुठली गोष्ट लॉन्च केली, ऍप्स असेल तर ते भारतात झाले तर त्यांना खूप मोठा व्ह्यूज, रीच, कस्टमर मिळतो. आपली अडचण आहे की प्रचंड मोठा भूभाग आहे. आणि आपली तीच एक जमेची बाजू आहे की आपल्याकडे प्रचंड मोठा भूभाग आहे. पण जेव्हा छोट्या लेवलला येतो की मला मुंबईत अडचण का होते, मोठी पॉप्युलेशन आहे. जेव्हा मी नॅशनल लेवलला जातो की आमची पॉप्युलेशन आमची स्ट्रेंथ आहे. जेव्हा कळतं की माझ्यापर्यंत ह्या सोयी का पोहोचत नाहीत की प्रचंड मोठा भूभाग आहे. जेव्हा मी नॅशनल लेवलला जातो, आमचं स्ट्रेंथ काय आहे की आमच्याकडे प्रचंड मोठा भूभाग आहे. सो कम्पेअर करू शकत नाही तसं, पण आपल्याला प्रगतीला खूप स्कोप आहे आणि आपल्याकडे ती स्ट्रेंथ आहे. भारतीयांना किंवा मराठी लोकांना तू ह्या सगळ्या प्रवास केल्यानंतर त्यांना काय सांगशील? पहिली गोष्ट, मी मराठी माणसाचं कौतुक यासाठी करेन की जगभरामध्ये मला जी मराठी माणसं भेटली ती सगळी वेल सेटल, चांगलं शिकून लिगल मार्गाने त्या देशात पोहोचलेली आहेत. व्यवसाय असेल, उद्योग असेल किंवा नोकरी असेल. मला कुठेही मराठी माणूस डिलिव्हरी बॉय किंवा लेबर किंवा अशा गोष्टीमध्ये अडकलेला दिसला नाही. कारण कणा आणि बाणा आपला शिवाजी महाराजांनी दिलाय, तो ह्या भूमीत असो किंवा कुठेही जाऊ, तो माणसाने जपलेला आहे. मला इतर लोक दिसली, पंजाबी लोक दिसली ट्रक ड्रायव्हर करताना, इतर लोक उत्तर प्रदेशमधली किंवा दिसली की लेबर काम करतायत किंवा पडेल ते डिलिव्हरी बॉयच वगैरे हे ते. पण मला मराठी माणूस कुठंही, आता इथं काही जॉबची कम्पॅरिझन नाही होत, कमी जास्त वगैरे, काम ते काम असतं. पण आपल्याकडे ती पार्शलिटी आहे. त्या दृष्टीने जर बघितलं तर मला प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस हा चांगल्याच पोस्टला दिसला. मला त्याचं कौतुक आहे. आणि दुसरा गोष्ट सांगायचं म्हटलं तर काय सांगायची काही गरज नाही. मी एवढा मोठा नाही की कोणाला सांगेन, पण फक्त सांगेन की स्वच्छता पाळली की जरा बाहेरच्या लोकांनाही बरं वाटेल आणि आपल्याला आणखी आनंद होईल की खूप छान वाटतंय. आपला देश खूप सुंदर आहे, पण आपल्या ह्या लोकसंख्येनं तो गलिच्छ केलेला आहे. ती एक अडचण आहे. तुझ्या या सगळ्या प्रवासाबद्दल जर तुला एका वाक्यात सांगायचं असेल, अवघड आहे पण तरी जर एका छोट्या वाक्यामध्ये सांगायचं असेल तर तू काय सांगशील? खूपच अवघड क्वेश्चन आहे हा, की एका वाक्यात सांगायचं असेल तर एका वाक्यात मी स्वतःचा प्रवास म्हटलं तर कसं म्हणेन मी की हे माझं, हा प्रवास आहे, हे एक अभ्यास वर्ग आहे, एक युनिव्हर्सिटी आहे. हे काय न संपणार प्रवास आहे. मृत्यू हे माझं डेस्टिनेशन आहे. त्यामुळे मी विद्यार्थी आयुष्यभराचा, मला प्रत्येक घटना शिकवते, प्रत्येक देश शिकवतोय, प्रत्येक माणूस शिकवतोय मला याच्यामध्ये. त्यामुळं हा एक माझा म्हणू शकतो एक अभ्यास वर्ग माझा सुरू आहे आणि तो मी एन्जॉय करतोय. त्यासाठी मी लागेल ती किंमत मोजायला तयार आहे. तर हे मी सांगू शकतो, माझा अभ्यास वर्ग आता मजेत सुरू आहे. योगेश, तुझ्याशी गप्पा मारून खूपच मजा आली आणि थँक्यू, तू आमच्या शोवरती आलास आणि तुझे सगळे अनुभव, तुझी शिकवण हे आमच्या प्रेक्षकांना सांगितलीस, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या पुढच्या ट्रिपसाठी, तुझ्या पुढच्या प्लॅनिंगसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथं बोलवलं, माझे अनुभव शेअर करण्यासाठी एक संधी दिली, त्याबद्दल मी तुमचाही खूप खूप आभारी आहे. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक क्रीडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.